मित्र हो, नमस्कार, गुड इव्हिनिंग. आणि द सिम्प्लिफाय आय एस या प्लॅटफॉर्मवरनं आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत. आणि आज आपल्या देशाचे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांची 156वी जयंती आहे. आणि त्या निमित्तानंच आज आपण एमपीएससीच्या दृष्टीनं गांधीजींचं कार्य ह्याचा आपण आढावा घेणार आहे. आणि ह्या आढाव्यामध्ये आपण गांधीजींच्यावर कुठल्या कुठल्या अँगलनं प्रश्न विचारले जातात, त्याचं कसं त्याला कसं टॅकल केलं पाहिजे, ह्या सगळ्याच आपण एक सविस्तर आढावा आजचं लेक्चर मध्ये घेणार आहे. आणि या लेक्चरचा निश्चितच तुम्हाला आगामी येणाऱ्या परीक्षांसाठी फायदा होईल. तर गांधीजी हे केवळ नाव नाही, तर ते एक युग आहे. आपल्या जे स्वातंत्र्य चळवळीतलं एक युग म्हणलं जातं. आणि त्या कालखंडामध्ये जे गांधीजींनी केलेला संघर्ष आहे, केलेल्या वेगवेगळ्या म्हणजे स्थापन केलेल्या संस्था असतील, वेगवेगळी काढलेली वृत्तपत्रे असतील, ह्या सगळ्याच बाबी आज आपल्याला इथं शिकायला भेटणार आहेत. विन्स्टन चर्चिलनं गांधीजींना अर्धनग्न फकीर म्हणलं होतं. बरोबर आहे. 1930ला ज्या वेळेला गोलमेज परिषदा सुरू होत्या, त्यावेळेला गांधीजी ज्या वेळेला भारताचं प्रतिनिधित्व करायला दुसऱ्या गोलमेज परिषदेला इंग्लंडला गेले होते, त्यावेळेला त्यांचा पेहराव बघून विन्स्टन चर्चिलनं त्यांना म्हणलं होतं अर्धनग्न फकीर. पण ह्याच अर्धनग्न फकीरानं हळूहळू त्यांच्या कार्यशैलीतनं किंवा आंदोलनातनं इंग्रजांची कशी कपडे उतरवली, ह्याचाच एक प्रवास म्हणजेच गांधीयुग. आणि गांधीजींचं ज्या वेळेला चरित्र आपण वाचतो, त्यावेळेला ह्या माणसाने एवढ्या असामान्य काही काही गोष्टी केलेल्या आहेत, ज्या की आपण त्याचा विचारही करू शकत नाही. मात्र आपण जास्त भावनिक व्हायचं नाही. आपल्याला फक्त मार्क्सवादी व्हायचं, एवढंच लक्षात ठेवायचं. मार्क्सवादी इन द सेन्स आपल्याला मार्क मिळवायचे. त्यामुळं जे गांधीजींचा आपण चरित्राचा अभ्यास करणार आहे, तो एक एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीनंच कसे प्रश्न विचारले जातील, त्याच अनुषंगाने मी आज तुमचा इथं तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर आपण सुरुवात करूया. गांधीजींची वैयक्तिक माहिती सगळ्यांना माहित आहे, तरी पण त्याचा एक थोडा ओव्हरलुक मी करून देतो. गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 पोरबंदर, गुजरात इथं झाला. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्यांचं शिक्षण युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, अल्फ्रेड हायस्कूल इथनं झालेलं आहे. त्यानंतर आईचं नाव पुतळाबाई गांधी, पुतळीबाई गांधी. आई हे जे त्यांच्या गांधीजींच्या जे आई होत्या, त्या करमचंद गांधींच्या चौथ्या पत्नी होत्या, हे लक्षात ठेवा. कारण त्यांच्या करमचंद गांधी यांनी 4 लग्न केली होती. त्यातल्या पहिली 3 ज्या होत्या त्या बाळंतपणामध्ये वारल्या होत्या. आणि गांधीजी हे त्यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र आहेत. आणि गांधीजींना मुलं 4 होते. एक हरिलाल गांधी, त्यानंतर मणिलाल गांधी, रामदास गांधी आणि देवदास गांधी, अशी 4 मुलं होती. गांधीजींचा व्यवसायानंतर सगळ्यांना माहिती आहे, ते वकील होते. दुसरी गोष्ट म्हणजे राजकारणी सुद्धा होते, कार्यकर्ते होते. महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते होते. आणि गांधीजी लेखक पण होते. गांधीजींनी बरेच पुस्तकही लिहिलेली आहेत. आणि गांधीजींचा मृत्यू हा 30 जानेवारी 1948ला दिल्लीमध्ये झाला होता, हे आपल्याला माहित आहे. मात्र ही गोष्ट पुढची लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची आहे, की प्राचीन वाङ्मयाचा गांधीजींच्यावर प्रभाव होता. आणि प्राचीन वाङ्मयामधलं सुद्धा काय, तर श्रावण बाळ आणि हरिश्चंद्र या 2 कथांचा गांधीजींच्या मनावर मोठा परिणाम झालेला होता. कारण ह्या ह्या कथा त्यांच्या आईकडून वगैरे त्यांनी ऐकलेल्या होत्या. आणि ह्यातला जो श्रावण बाळाचा त्याग असेल किंवा हरिश्चंद्रांचा असेल, त्याचा प्रभाव लहानपणीच त्यांच्या मनावर झाला होता. त्यामुळे आपल्याला जर एमपीएससीने कधी प्रश्न विचारू शकतं की वाङ्मयातील कोणत्या कथांचा प्रभाव गांधीजींच्यावर होता, तर श्रावण बाळाची आणि हरिश्चंद्रांची हे या कथेचा त्यांच्यावर प्रभाव होता, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी वकील व्हावं ही त्यांच्या कुटुंबाची इच्छा होती. मात्र त्या इच्छेबद्दल ते स्वतः नाखुश होते. कारण गांधीजींना पहिल्यांदा असं वकील व्हायचं नव्हतं, म्हणजे त्यांची अशी काही इच्छाच नव्हती. मात्र त्यांच्या घरचे म्हणले की त्यांनी वकिली केली पाहिजे. त्यामुळे मग कुटुंबाच्या इच्छेचा मान ठेवून गांधीजींनी वकिली शिकली. आणि मग आपल्याला तर माहिती आहे, अख्ख्या देशाची त्यांनी वकिली केलेली आहे. आणि अख्ख्या देशाची वकिली करून त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं नाही, हे काही वेगळं सांगायला गरज नाही आपल्याला. महात्मा गांधीजींचं कुटुंब बघा. महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी त्यांच्या पत्नी आणि त्यांचे 4 मुले, हरिलाल, मणिलाल, त्यानंतर एक नाव आपण ड्युएल केलं, रामदास आणि देवदास. ओके. आता
प्रारंभिक शिक्षण गांधीजींचं पोरबंदर गुजरातला झालं होतं. त्यानंतर राजकोटला पण पुढचं शिक्षण राजकोटमध्ये झालं. 1883 साली 1883 साली गांधीजींचा विवाह झाला. आता त्या वेळेला गांधीजींचं वय बघा, 1869 ची गांधीजींचा जन्म आहे. आणि 13-14 वर्षाचे गांधीजी होते, आणि त्यात तेवढ्याच वयाच्या कस्तुरबा गांधी सुद्धा होत्या. कस्तुरबा माखनजी कपाडिया त्यांचं मूळ नाव. कस्तुरबा माखनजी कपाडिया यांच्याशी, पण त्या गांधीजींच्याच वयाच्या होत्या. त्या दोघांचा विवाह 1883 ला झाला होता, आणि हा त्या काळचा बालविवाहाचा आहे. मग बेचरजी स्वामी म्हणून एक त्यांचे फॅमिली फ्रेंड होते, बेचरजी स्वामी. ह्यांनी त्यांच्या आईला, गांधीजींच्या आईना काय सांगितलं की मोहनदास, कारण तोपर्यंत ते गांधी नव्हते ना, त्या मोहनदासाला उच्च वैद्यकीय शिक्षणाकरिता इंग्लंडला पाठवा. असं त्यांनी पुतळेबाईंना सल्ला दिला की बाबा, मोहनदासांना तुम्ही उच्च वैद्यकीय शिक्षण घेण्याकरता इंग्लंडला पाठवा. मात्र उच्च वैद्यकीय शिक्षण जर घ्यायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये मग मृत शरीरांना हा स्पर्श करावा लागतो, ही अशी आणि हे काही बरं नाही, असं त्यांच्या कुटुंबाची धारणा होती गांधीजींच्या. त्यामुळे त्याने काय म्हणलं, मग त्यांचे गांधीजींचे जे वडील बंधू होते त्याने काय ठरवलं की गांधीजींना बॅरिस्टर बनवूया. म्हणजे गांधीजींना वकिलीचा अभ्यास करायला आपण इंग्लंडला पाठवू. म्हणजे इन द सेन्स बेचरजी स्वामी ह्यांनी एक त्यांना सूचना केली होती किंवा मार्ग दाखवला होता की बाबा, गांधीजींना वैद्यकीय शिक्षण घ्यायसाठी पाठवा तुम्ही इंग्लंडला. पण येणे केणे करून गांधीजी इंग्लंडला गेले. गेले कुठल्या शिक्षणासाठी, तर वकिलीच्या शिक्षणासाठी, बॅरिस्टर होण्यासाठी गांधीजींना मग ते इंग्लंडला गेले. मात्र आता ज्या वेळेला वडील बंधूंनी त्यांच्या ठरवलं की गांधीजींना इंग्लंडला पाठवूया आपण बॅरिस्टर होण्यासाठी, त्यावेळेला त्यांच्या आईची इच्छा नव्हती, कारण त्यांना वाटत होतं की परदेशात गेल्यानंतर ना तिथल्या गांधीजींना सवयी लागतील किंवा त्यांचं म्हणजे वर्तन बदलेल. त्यानंतर वेगवेगळे मी आपल्या धर्माचा वगैरे नाश होईल, ह्या अशा वेगवेगळ्या भीती त्यांच्या आईच्या मनात बसल्या होत्या. त्यामुळे त्या नाखुश होत्या. मात्र गांधीजींना इंग्लंडला जायचं होतं, त्यामुळं त्यांनी त्यांच्या आईला इंग्लंडला जाण्याच्या आधी जैन साधूंच्या उपस्थितीत, हे लक्षात ठेवा, जैन साधूंच्या उपस्थितीत आपण मांस, बाई आणि बाटली यापासून दूर राहू असं वचन दिलं. आणि मगच त्यांची आईनं त्यांना इंग्लंडला जाण्याची परवानगी दिली. मग आता ह्या वाक्यातनं आपल्याला काय कळून येते, जैन साधूंच्या उपस्थितीत गांधीजींनी त्यांना त्यांच्या आईला वचन दिलं होतं. म्हणजे गांधीजींच्यावर जैन धर्माचा प्रभाव होता, हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. जैन धर्माचा प्रभाव गांधीजींच्यावर होता. मग 1888 साली गांधीजी इंग्लंडला गेले. परंतु लंडन मधला, आता हा इंग्लंडला गेल्यानंतर ना तिथं जेवायची वेळ आली. तिथं शाकाहारी जेवणार गांधीजी, शाकाहारी जेवायला सुरुवात केली. पण त्याकडच्या लोकांचं कसं आहे, जेवण सपाक असतं. मग ते सपाक जेवणाची चव काय गांधीजींना आवडली नाही. त्यामुळं त्याने भारतीय खानावळ कुठे भेटते का ते शोधायचा प्रयत्न केला. बरेच दिवस शोधल्यानंतर ना मग त्यांना एक भारतीय खानावळ गावली. आणि तोपर्यंत मग बऱ्याच वेळेला गांधीजी उपाशी राहिले लंडनमध्ये. तिथं गांधीजींनी गेल्यानंतर ना इंग्लंडच्या संस्कृतीचा अभ्यास करायचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या चालीरीती सुद्धा शिकण्याचा प्रयत्न केला. ह्यातलं महत्वाचं म्हणजे चालीरीतीमध्ये त्यांनी नाच जे करतात पार्ट्यामध्ये वगैरे, ब्रिटिश नाच करतात, ती शिकवणी त्याची लावली होती गांधीजींनी. नर्तनाची म्हणजे नाच शिकण्यासाठी, डान्स शिकण्यासाठी त्यांनी शिकवणी लावली होती. म्हणजे हे सुद्धा महत्वाचं आहे. आपल्याला असंही वाक्य देऊ शकतं ना, आपल्या ते मनाला पटणार नाही हे गांधीजीने नाचाची शिकवणी लावलेली आहे असं म्हणून. पण एमपीएससी असंही विचारू शकते स्टेटमेंट स्वरूपामध्ये देताना, एक 3-4 स्टेटमेंट मधलं एखादं स्टेटमेंट म्हणून की गांधीजींनी तिथे जाऊन डान्स शिकला म्हणून. तर ते बरोबर आहे. तिथं गांधीजींनी लंडन मधल्या कुठल्या इनर टेम्पल लॉ कॉलेजमध्ये कायदे शिक्षण घेतलं. कुठल्या कॉलेजमध्ये कायदे शिक्षण घेतलं गांधीजींनी, तर लंडन मधल्या इनर टेम्पल लॉ कॉलेजमध्ये. हे महत्वाचं आहे, इनर टेम्पल लॉ लक्षात ठेवा. त्यानंतर इंग्लंडमध्ये असताना त्याने इंग्रजी सभ्यता, साहित्य, धर्म याचा अभ्यास केला. आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यात ह्याच्यावर परत एकदा प्रश्न फ्रेम एक होऊ शकतो की गांधीजींनी तिथं शाकाहाराची शपथ घेतली. कुठे घेतली? इंग्लंडमध्ये. शाकाहारीपणाची, कायमस्वरूपी शाकाहारी होण्याची शपथ ही गांधीजींनी कुठे घेतली? तर इंग्लंडमध्ये. तसंही त्यांनी त्यांच्या आईला ज्या वेळेला इंग्लंडला जायच्या आधी जैन साधूंच्या उपस्थितीमध्ये मांस, बाई, बाटलीपासून दूर राहण्याची वचन दिलं होतं.
पण आता तिथे इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्याने शाकाहारी राहण्याची प्रतिज्ञा घेतली. आणि इंग्लंड मधली जी शाकाहारी संस्था होती त्याचं गांधीजी सदस्य पण बनलेले आहेत बघा. गांधीजी हे सुद्धा आपल्याला स्टेटमेंट महत्वाचं आहे. इंग्लंड मधील शाकाहारी संस्थेचे सदस्य गांधीजी बनले. आणि लवकरच त्यांनी त्या संस्थेचं अध्यक्षपद पण भूषवलेलं आहे. हे आपल्याला एमपीएससीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं वाक्य आहे की इंग्लंडमध्ये गांधीजी कोणत्या संस्थेचे सदस्य बनले, तर शाकाहारी संस्थेचे सदस्य बनले. आणि त्याचे गांधीजी अध्यक्षही झालेले होते. ओके, जाऊया पुढं आपण. गांधीजींनी मग तिथं राहिल्यानंतर ना 1888 पासून 1891 साली इंग्लंडमधनं वकिलीची पदवी प्राप्त केली. आणि त्यानंतर ना गांधीजी भारतात आले. इंग्लंडमधनं वकिलीची पदवी घेऊन गांधीजी भारतात आले. भारतात कोर्टात काम करायला सुरुवात केली. पण गांधीजींचा स्वभावच मुळात लाजाळू होता. आणि गांधीजी कुठल्या व्यवसायामध्ये गेलेले तर वकिलीच्या, आणि जिथं की सगळ्यात जास्त बोलायला होतं. बरोबर आहे. मग वकिलीची पदवी घेतलेली आहे आणि जर वकील जर लाजाळू असेल तर त्याची वकिली कशी चालेल. मग गांधीजींनी पहिल्यांदा मुंबई वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली. आणि एक तर प्रसंग असा होता की एका वेळेला गांधीजी एका त्यांच्या आशिलाची त्यांच्याकडे केस आली. आणि त्यासाठी युक्तिवाद करायला गांधीजी कोर्टामध्ये उभे राहिले होते. मात्र ते जज समोर काहीच बोलू शकले नाहीत. एवढे गांधीजी लाजवले होते. त्यामुळे त्यांची तिथं त्यांना मुंबईमध्ये काही फारसं यश मिळालं नाही. त्यानंतर ते राजकोटला गेले. राजकोटला मग कोर्टामध्ये लढण्यापेक्षा बाकीची वेगळी कामं करायला वकिलीच्या संबंधित त्यांनी सुरुवात केली. आणि मग तिथं सुद्धा थोडे काही काळ राजकोटला वकिली केली. पण त्यांचा वकिली व्यवसाय हा चाललाच नाही. मग इथनच पुढं ज्या वेळेला त्यांच्या वडिलांनी मग गांधीजीं कशामध्ये सूट होऊ शकतात वगैरे अशा विचार करायला सुरुवात केला. आणि गांधीजींनी पण स्वतः अवलोकन करायला सुरुवात केली. त्यातच मग त्यांना जी पुढे संधी चालून आली, त्यातनच जी संधी आली त्याचा आपण पुढे अभ्यास करूच. त्यातनच गांधीजींचं आयुष्य पलटलेलं आहे. बघा, आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घटना गांधीजींच्या आयुष्यात ज्या म्हणजे आता जे गांधीजींचं एवढं युग, गांधी युग म्हणतो आपण भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातलं, ते युग कसं तयार झालं तर ते आयुष्य सुरुवात व्हायला ज्या घटना कारणीभूत आहेत त्यातल्या एक दोन तीन घटना मी तुम्हाला सांगतो. तर पहिली म्हणजे 1893 ला जी घटना घडली ते म्हणजे ज्या वेळेला गांधीजींची इकडे वकिली चालत नव्हती. मग दक्षिण आफ्रिकेत एक भारतीय व्यापारी होते आपले दादा अब्दुल्ला, हे महत्वाचं नाव लक्षात ठेवा. दादा अब्दुल्ला. मग दादा अब्दुल्लांनी कायदेशीर प्रकरणात मदत मागितली गांधीजींच्या वडिलांच्याकडे. मग गांधीजींच्या वडिलांनी गांधीजींना त्यांच्याकडे पाठवलं की ह्यांची केस तू तिथं जाऊन लढ कुठं दक्षिण आफ्रिकेमध्ये. मग दक्षिण आफ्रिकेला ह्या अनुषंगानं गांधीजींना जायची संधी मिळाली दादा अब्दुल्लांच्या प्रकरणामुळं. आणि हा 1 वर्षाचा करार होता. गांधीजींनी म्हणजे ह्याने दादा अब्दुल्लांच्या केस संबंधी 1 वर्षाचा करार होता. त्यामुळे 1 वर्षासाठी गांधीजी आफ्रिकेला गेले होते. आणि तिथं गेल्यानंतर न त्यांनी बघितलं की भारतीय लोकांवर कसे अन्याय होतात. मग वर्णभेद म्हणजे ब्लॅक, आपण काळे आहोत, वर्णद्वेष केला जायचा. त्यामुळं अन्यायपूर्ण वागणूक तिथं दिली जायची. आणि ह्या अन्याय तिथं गांधीजींच्या विरुद्ध पण झाला. गांधीजींना पण बऱ्याच घटनांना तिथं असा प्रसंग आला की सार्वजनिक ठिकाणाहून त्यांना हाकलून देण्यात आलं वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. मग ह्या गोष्टीमुळेच गांधीजींच्या मध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण झाली. ही एक महत्वाची पहिली घटना की गांधीजी 1893 ला दादा अब्दुल्लांच्या प्रकरणामध्ये मदत करायला गेले. आणि गांधीजींना तिथं जी वागणूक मिळाली त्यानुसार ते अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांना प्रेरणा निर्माण झाली. आणि त्यातनं त्यांच्या आयुष्याला कलाटणी भेटली. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या वर्गाचं तिकीट होतं, त्यांना प्रवास करायचा होता रेल्वेनं. आणि त्यांच्याकडे पहिल्या वर्गाचं तिकीट म्हणजे फर्स्ट क्लासचं तिकीट असताना सुद्धा पीटर मॉरिसबर्ग, हे नाव लक्षात ठेवा, पीटर मॉरिसबर्ग. हे तर बघा आपल्या भारताच्या सन्माननीय पंतप्रधानांनी सुद्धा भेट दिलेली आहे, नरेंद्र मोदींनी. आणि ह्या पीटर मॉरिसबर्ग रेल्वे अधिकाऱ्यांना, पीटर मॉरिसबर्ग मध्ये रेल्वे अधिकाऱ्यांनी 3ऱ्या वर्गाच्या डब्यात त्यांना बसायला सांगितलं. कारण तुम्ही ब्लॅकिश आहात म्हणून. कारण तिथं कृष्णवर्णीयांना चांगली वागणूक दिली जात नव्हती. आणि तुम्ही कृष्णवर्णीय आहे म्हणून त्यांना पहिल्या वर्गाचं तिकीट असताना सुद्धा 3ऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितलं. आणि गांधीजींनी ऑब्विसली म्हणजे माझ्याकडे जर
पहिल्या वर्गात तिकीट आहे तर मी तिसऱ्या डब्या वर्गा क्लासमध्ये जाऊन का बसू? म्हणून गांधीजींनी नकार दिला. मग गांधीजींनी दिलेला नकार त्या अधिकाऱ्यांना आवडला नाही. मग त्यांनी गांधीजींचा अपमान केला आणि त्यांना आगगाडीमधनं ढकलून दिलं बाहेर. आणि मग गांधीजी ती संपूर्ण रात्र त्या फलाटवरील गेस्ट रूम मध्ये बसून काढली त्याने. आणि ह्या गोष्टीचा त्याने रात्रभर विचार केला की ह्याच्यात माझी चूक काय आहे. मग आपली काही चूक नसताना जर अशी वागणूक देत असतील तर मग ह्या गोष्टी विरुद्ध आपण पुढं काहीतरी लढलं पाहिजे, असा विचार गांधीजींनी केला. ही एक दुसरी घटना. आणि तिसरी गोष्ट म्हणजे डर्बनमध्ये तिथं असताना ज्या वेळेला ते तिथल्या कोर्टामध्ये युक्तिवाद करत होते त्यावेळेला तिथल्या न्यायाधीशानं गांधी, आता ते आपला पहिराव पाहिला होता, भारतीयांचा पहिराव, टोपी ही महत्वाची असायचीच त्यामध्ये. त्या मग गांधीजी ही टोपी घालून कोर्टात गेले होते, त्यांना टोपी काढून ठेवायचा हुकूम दिला होता. डर्बन मधल्या न्यायाधीशाने काय सांगितलं गांधीजींना की तुम्ही टोपी काढून मग तुमचा युक्तिवाद करा. मग गांधीजींनी तेव्हाही त्यावेळेला नकार दिला. मग त्यांना मग तिथं असं सांगितलं आलं की बाबा तुम्ही जर टोपी वगैरे काढली नाही तर हा कोर्टाचा अवमान समजला जाईल आणि तुमच्यावर कारवाई केली जाईल. मग हे अशा वेगवेगळ्या वागणुकीतनं गांधीजींना जे पुढे लढण्याची म्हणजे प्रेरणा निर्माण झाली किंवा गांधीजींनी जे पुढे कार्य केलं त्या कार्याची सुरुवातच ह्या अशा घटनांना झालेली आहे. बघा गांधीजी 1893 ला गेले होते 1 वर्षासाठी आणि 1894 ला ते माघारी यायला निघाले होते. मात्र काय झालं त्याच वेळेला की तिथल्या हिंदू लोकांवर बंधनं टाकणारे म्हणजे त्यांना ज्या सवलती होत्या त्या काढून घेणारे एक अपमानकारक बिल तिथल्या विधिमंडळात मांडण्यात आलं. मग ते बिल विधिमंडळात मांडण्यात आलं. त्यामुळं मग आता जर असं बिल पारित झालं तर आधीच कृष्णवर्णियांना तिथं खूप अडचणी होत्या आणि त्यात पण असं बिल मंजूर झाल्यानंतर अजून अडचणी वाढणार होत्या. म्हणून मग गांधीजींनी त्यांचा माघारी येण्याचा म्हणजे भारतात ते माघार येणार होते तो जो निर्णय होता तो बदलला आणि त्यांनी परत आफ्रिकेतच राहण्याचा बेत केला आणि आफ्रिकामध्ये राहून ह्या हिंदी लोकांच्या वतीनं लढायचं आणि त्यांना न्याय मिळवून द्यायचा असं गांधीजीने ठरवलं. आणि मग तिथं जे विधेयक मांडलं होतं त्याच्या विरुद्ध गांधीजींनी एक मोठी चळवळ उभी केली. त्यामुळे ब्रिटिश सुद्धा त्यांच्यावर खूप रागावले होते. मग 1894 मध्ये त्यांनी ह्या जो लढा आहे, आपल्याला लढा जर एखादा यशस्वी करायचा असेल तर त्यांना संघटित स्वरूप आणावं लागतं. मग गांधीजींनी 1894 मध्ये नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना केली. काय केली तर नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना केली आणि ह्यातनं हे जो सरकार विरुद्ध लढा द्यायचा आहे तो संघटित स्वरूपाचा लढा घेतला केला. अशा तऱ्हेने गांधीजींच्या सत्याग्रहाला म्हणा किंवा लढ्याला सुरुवात झाली आणि ही कुठनं झालेली आहे तर आफ्रिकेमधून झालेली आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे हे तर प्रश्न ह्या गोष्टीवर बनू शकतो की 1894 मध्ये नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना कोणी केली किंवा गांधीजींनी कधी केली, 1894 मध्ये केली. असा प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न एमपीसी मध्ये आपल्याला येऊ शकतात. त्यानंतर महात्मा गांधी 1904 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील डर्बन जवळ त्यांनी फिनिक्स आश्रमाची स्थापना केली. हे पण महत्वाचं लक्षात ठेवा. 1894 ला नाताळ भारतीय काँग्रेस स्थापना केली आणि 1904 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्येच डर्बन जवळ त्यांनी फिनिक्स आश्रमाची स्थापना केली. आता फिनिक्स आश्रम हा आश्रमासारख्या जीवनाचा आणि अहिंसक आंदोलनाचा प्रारंभिक प्रयोग हा अहिंसक आंदोलनाचा प्रारंभिक प्रयोग मानला जातो. फिनिक्स आश्रम म्हणजे महत्वाचा आहे. गांधीजींनी केला होता स्थापन कुठं डर्बन जवळ केला होता आणि कधी केला होता 1904 मध्ये. आपल्याला ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गांधीजींनी त्याच वेळेला ह्याच आश्रमाच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेत इंडियन ओपिनियन नावाचे एक साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केलं होतं. कुठलं? इंडियन ओपिनियन. महत्वाचं ठेवा, लक्षात ठेवा. गांधीजींचं दक्षिण आफ्रिकेत सुरू केलेलं गांधीजींनी वृत्तपत्र कुठलं होतं साप्ताहिक तर इंडियन ओपिनियन 1904 ला. आणि हे फिनिक्स आश्रमातनच त्यांनी छपायला सुरुवात केली होती. आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी भारतीय समाजाच्या समस्यांवर प्रकाश टाकला आणि लोकांपर्यंत सत्याग्रहाचे विचार पोहोचवले होते. महत्वाचं लक्षात ठेवा. इंडियन ओपिनियन 1904 दक्षिण आफ्रिकेमध्ये फिनिक्स आश्रमातून सुरुवात. ओके. मग पुढं सत्याग्रहाची सुरुवात.
सत्याग्रहाची सुरुवात कधी झाली तर 1906 ला दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजींनी पहिल्यांदा सत्याग्रह ह्या तत्वाची अंमलबजावणी केली. म्हणजे सत्याचा आग्रह धरायचा, जे बरोबर आहे त्यालाच आपण बरोबर म्हणायचं. ही जी सुरुवात आहे ही गांधीजींनी पहिल्यांदा कुठे केली? दक्षिण आफ्रिकेमध्ये. आणि कधी सुरुवात केली तर 1906 ला. 1906 ला आफ्रिकन सरकारने नवीन कायदा आणला होता, म्हणजे ट्रान्सवाल सरकार होतं तिथं, लक्षात ठेवा, ट्रान्सवाल. त्यांनी नवीन कायदा आणला ज्यामध्ये भारतीय आणि इतर आशियाई लोक जे आहेत, म्हणजे गौरवर्णीय कृष्णवर्णीय लोक ह्यांना जबरदस्तीनं नोंदणी करायची. त्यांची जबरदस्तीनं नोंदणी करून ओळखपत्र घ्यावं लागणार होतं त्यांना. म्हणजे जिथं तिथं जाईल तुम्हाला, जर त्या भागामध्ये फिरायचं तर सगळीकडे तुम्ही ओळखपत्र बाळगायचं. म्हणजे हे किती आपण जरी सरकारी अधिकारी असलो तरी आपल्यातले सरकारी अधिकारी किती ओळखपत्र वापरतात बघा. मग हे तर जनरल माणसांना नोंदणी करून तुम्ही ओळखपत्र घ्यावं लागणार होतं. मग तिथं किती त्यांच्यावर जाच होणार होता. मग गांधीजींनी ह्याला विरोध केला आणि सत्याग्रह सुरू केला. ओके. आणि हे जे हा सत्याग्रह हा 7 ते 8 वर्ष चाललेला आहे. आणि हा जो नियम आणला होता, म्हणजे ओळखपत्र नोंदणी करणे, ओळखपत्र घेणे, हा तिथल्या जनरल स्मट्सनं आणला होता. कोण होता? जनरल स्मट्स. मग ह्या जनरल स्मट्सनं हा जो काळा कायदा केला हा रद्द करावा म्हणून गोपाळ कृष्ण गोखले 1912 मध्ये दक्षिण आफ्रिकेला गेले होते. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे की 1912 साली गोपाळकृष्ण गोखले हे जनरल स्मट्सने काळा कायदा रद्द करावा म्हणून आफ्रिकेला गेले होते. आणि त्याच वेळपासून गांधीजी आणि गोखले यांचा स्नेह जुळला होता. आणि म्हणूनच ज्या वेळेला गांधीजी परत भारतामध्ये आले, त्यांनी गोपाळकृष्ण गोखलेंना आपला राजकीय गुरु म्हणजे असंच नाही मानलेलं. त्याला काही पार्श्वभूमी आहेत. कारण त्या गांधीजी ज्या वेळेला आफ्रिकेमध्ये लढत होते त्यांना पाठिंबा दिलेला आहे गोपाळकृष्ण गोखलेंनी. आणि गोपाळकृष्ण गोखलेंनी प्रसंगी गांधीजींना त्यावेळेला काय केलं पाहिजे हे असं मार्गदर्शन हे केलेलं आहे. म्हणूनच गांधीजींनी पुढे येऊन म्हणलेलं आहे की गोपाळकृष्ण गोखले हे माझे राजकीय गुरु आहेत. हे पण लक्षात ठेवा. हे सुद्धा आपल्याला एमपीएससी प्रश्न विचारते की गांधीजींनी कोणाला राजकीय गुरु मानलेला आहे, तर गोपाळकृष्ण गोखलेंना. आता मग हे 7 ते 8 वर्ष चाललेल्या आंदोलनाचं, गांधीजींनी जो सत्याग्रह चालवला होता त्याला शेवटी यश आलं. ह्या प्रकरणामध्ये गांधीजींना अटकही करण्यात आलेली होती. आणि परत ज्या वेळेला गोपाळकृष्ण गोखले आले त्यांनी जनरल स्मट्स कडे विनंती केली. त्यानंतर मग जनरल स्मट्सनं गांधीजींना अटक केलेली त्यांना सोडलं. आणि मग वाटाघाटी तयार करायला, गांधीजींशी वाटाघाटी करायला जनरल स्मट स्वतः आला. म्हणजे एवढी त्या आंदोलनाची पॉवर गांधीजींनी तयार केली होती. ते एवढा आक्रोश गांधीजींनी गोळा केला होता. म्हणजे ह्या जनक्षोभाची नोंद, अहिंसक चळवळीची नोंद घेण्याची गरज तिथल्या सरकारला सुद्धा पडली. आणि मग गांधीजींनी ह्या वाटाघाटींत करून परत आपल्या हिंदी लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर 1906लाच इंग्रजांनी नाताळमध्ये झुलू राज्याविरुद्ध युद्ध पुकारलं होतं, झुलू राज्याविरुद्ध. मग महत्वाचं आहे, 1906 मध्ये गांधीजी काय करत होते इथं दक्षिण आफ्रिकेमध्ये? सत्याग्रह. कोणाविरुद्ध? तर ते जबरदस्तीची नोंदणी आणि ओळखपत्र घ्यावं लागणार होतं त्याविरुद्ध. आणि त्याच वेळेला ब्रिटिशांनी नाताळमध्ये झुलू राज्याविरुद्ध युद्ध पुकारलं होतं. मग गांधीजींनी काय केलं की ह्या आता हे जर असे कायदे रद्द करायचे असतील आणि भारतीयांना किंवा हिंदी लोकांना तिथलं नागरिकत्व कायमस्वरूपी मिळवून द्यायचं असेल तर मग इंग्रजांना मदत केली पाहिजे. मग गांधीजींनी असा आराखडा बांधला. आणि इंग्रजांच्या बाजूने लढण्यासाठी, भारतीयांना भरती करून घेण्यासाठी गांधीजींनी इंग्रजांना प्रोत्साहन दिलं. म्हणजे गांधीजी इंग्रजांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणले की आम्ही तुम्हाला हे युद्धामध्ये मदत करू. म्हणजे गांधीजींना असं वाटत होतं की आपण जर असे त्यांना मदत केली तर अशा प्रकारचे जे कायदे केले जातील ते कायदे परत शासन रद्द करल आणि आपल्याला म्हणजे हिंदी लोकांना तिथलं नागरिकत्व देईल. मग हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये की 1906 मध्ये ज्या वेळेला इंग्रजांनी नाताळमध्ये जुलू राज्याविरुद्ध युद्ध पुकारलं होतं, त्यावेळेला इंग्रजांच्या बाजूने लढण्यासाठी भारतीयांना भरती करून घ्या असं कोणी म्हणलं किंवा कोणी असं काम केलं, तर ते केलं होतं गांधीजींनी. हे महत्वाचं आहे. त्यानंतर 1908 ला
गांधीजी लंडनला गेले होते. लंडनवरनं माघारी येत होते दक्षिण आफ्रिकेला. हे सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे. दक्षिण आफ्रिकेला लंडनवरनं येत असताना त्यांनी हिंद स्वराज्य हे पुस्तक प्रश्न उत्तर रूपाने लिहिलेलं आहे बघा. प्रश्नोत्तर म्हणजे प्रश्न आणि त्याचं उत्तर ह्या रूपानं कुठलं पुस्तक लिहिलेलं आहे? हिंद स्वराज. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यातलं या यांत्रिक उद्योगाने मानवाचा ऱ्हास होत आहे हा विचार गांधीजींनी मांडलेला आहे. आपल्याला दोन्हीही विधान परीक्षेला विचारले जाऊ शकतात की लंडनहून दक्षिण आफ्रिकेला जात असताना गांधीजीने कोणते पुस्तक लिहिले, तर ते आहे हिंद स्वराज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पुस्तकामध्ये गांधीजींनी यांत्रिक उद्योगाने मानवाचा ऱ्हास होत आहे असा विचार मांडला, तर हे बरोबर आहे. म्हणजे ए बरोबर बी बरोबर अशा प्रश्नामध्ये सुद्धा हे आपल्याला दोन स्टेटमेंटच्या रूपात ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे जी सगळ्यांनी लक्षात ठेवा आपल्या विद्यार्थी मित्रांनी. आणि गांधीजींनी मग बघा, गांधीजी 1893 ला केवळ 1 वर्षासाठी आफ्रिकेमध्ये गेले. पण तिथल्या प्रश्नांना आणि तिथल्या आपले जे हिंदू लोक आहेत त्यांना न्याय देण्यासाठी गांधीजी जवळजवळ 21 वर्ष दक्षिण आफ्रिकेत राहिले. आणि गांधीजी माघारी कधी आले? पाक 1915 साली आपल्याकडे माघारी आलेले आहेत. बरोबर आहे. मग यांनी जी दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांचं कारकीर्द घालवली, त्यामध्ये त्यांनी तिथं राजकीय दृष्टिकोन शिकला, नैतिकता शिकली आणि राजकीय नेतृत्वाची कौशल्य विकसित केली. म्हणजे गांधीजी बघा, ज्या वेळेला वकील झाले त्यावेळेला त्यांची वकिली चालत नव्हती, कारण ते लाजाळू होते. मात्र 21 वर्षाची दक्षिण आफ्रिकेत घालवली ती त्यांनी त्यांचे स्वतःचा व्यक्तिमत्व विकास केला. त्यामध्ये राष्ट्रीय दृष्टिकोन, नैतिकता आणि राजकीय नेतृत्व ही सगळी कौशल्य त्यांनी विकसित करून घेतली. आफ्रिकेतल्या वास्तव्यामध्ये गांधीजींवर प्रभाव कोणाचा पडला असेल तर महत्वाचं हे लक्षात घ्या. हे आपल्याला परीक्षेला विचारलं जातं. रस्किन, जॉन रस्किन जो होता त्याचं अनटू धिस लास्ट हे पुस्तक होतं. अनटू धिस लास्ट हे पुस्तक गांधीजींनी वाचलं. त्यानंतर टॉलस्टॉय यांचे किंगडम ऑफ गॉड हे पुस्तक सुद्धा वाचलं. आणि गांधीजींनी थोरोचे निबंध सुद्धा वाचले. मग आपल्याला परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की गांधीजींवर खालीलपैकी कोणाकोणाचा प्रभाव होता? तर रस्किनचा होता, टॉलस्टॉयचा सुद्धा प्रभाव होता, कारण त्याचं किंगडम ऑफ गॉड हे पुस्तक गांधीजींनी वाचलं होतं आणि त्याचा गांधीजींनी प्रेरणा मिळवली होती. आणि थोरोचे निबंध सुद्धा गांधीजींनी वाचले होते, त्यातनं सुद्धा गांधीजींना प्रेरणा मिळालेली आहे. महत्वाचं म्हणजे रस्किनच्या अनटू दिस लास्ट पुस्तकाचे त्यांनी सर्वोदय म्हणून गुजरातीत भाषांतर केले आहे. महत्वाचं आहे. आपल्याला आयोग विचारतं आणि आयोग पर्याय टाकून देणार की मग आपल्याला माहित आहे अंटू दिस लास्ट पुस्तकाचे गांधीजींनी सर्वोदय मध्ये भाषांतर केलं. पण तिथं आयोग आपल्याला फसवायसाठी टाकून देते हिंदी भाषेत भाषांतर केलं. तर असं आहे का? तर नाही. ते गुजरातीत भाषांतर केलंय. म्हणजे ह्या वाक्यामध्ये आपल्याला बारकाईने वाचलं पाहिजे. अनटू दिस लास्ट पुस्तकाचे सर्वोदय म्हणून गुजरातीत भाषांतर केलं. कुणी केलं? गांधीजींनी केलं. अनटू दिस लास्ट कोणाचं होतं? तर रस्किनचं होतं. हे महत्वाचं आहे. त्यानंतर तिथल्या वास्तव्यामध्ये गांधीजींनी 1910 मध्ये टॉलस्टॉय फार्म ची स्थापना केली. बघा, गांधीजी 1910 साली जोहान्सबर्ग जवळ आफ्रिकेतलं एक ठिकाण आहे जोहान्सबर्ग, तिथं त्यांनी टॉलस्टॉय फार्म नावाने एका आश्रमाची स्थापना केली. आणि हे त्यांचं सत्याग्रहाचं पण केंद्र बनलं होतं. तिथलं कुठलं? आफ्रिकेमधलं सत्याग्रहाचं केंद्र बनलं होतं. आणि सत्याग्रहाचंच केवळ केंद्र नाही, तर शैक्षणिक केंद्र सुद्धा टॉलस्टॉय फार्म बनलं होतं. ही एक आपल्याला फॅक्ट लक्षात ठेवली पाहिजे की टॉलस्टॉय फार्म 1910 ला उभारलं गेलं. कुठे गेलं? तर जोहान्सबर्ग जवळ. त्याची स्थापना कुणी केलेली आहे? तर गांधीजींनी केलेलं आहे. आणि ते कशाचं केंद्र होतं? तर गांधीजींच्या सत्याग्रहाचं आफ्रिकेतलं केंद्र होतं टॉलस्टॉय फार्म. पुढे जाऊया. मग गांधीजी 9 जानेवारी 1915 ला जवळजवळ 23 वर्ष आफ्रिकेत राहून भारतामध्ये परत आली. आणि भारतातली मग त्यांची कारकीर्द कशी आहे ती म्हणजे आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा लढा आहे. मग 9 जानेवारी 1915 ला गांधीजी भारतात आले. बरोबर आहे. 9 जानेवारीला काय असतं? काय मानतो आपण? तर प्रवासी भारतीय दिन. हे लक्षात ठेवा. प्रवासी भारतीय दिन. बरोबर आहे ना? सगळे गांधीजींच्या आगमनानं प्रवासी भारतीय दिन भारत सरकारनं साजरा करायला सुरुवात केली आहे.
आपल्याला तुम्हाला करंटला सुद्धा त्याच्यावर विचारलं जाऊ शकतं, प्रवासी भारतीय दिन कधी आहे. त्यामुळे हे वाक्य लक्षात ठेवा. मग दक्षिण आफ्रिकेला कायमचा रामराम ठोकून गांधीजी माघारी आले, आणि कुठल्या मार्गे आले तर इंग्लंड मार्गे मुंबईस आले. मग आता मुंबईस आल्यानंतर ना गांधीजी पहिल्यांदा कोणाला भेटले असतील? ऑफकोर्स गोपाळकृष्ण गोखलेंना भेटले, कारण गोपाळकृष्ण गोखलेच एकमेव भारतीयात मधले असे व्यक्ती होते ज्यांनी गांधीजींच्या संपर्कात होते आणि गांधीजींना मार्गदर्शन पण करत होते. मग 1915ला आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा गांधीजी कोणाला भेटले असतील तर नामदार गोखलेंना. आणि गोखलेंना त्यांनी विचारलं, मी आता काय केलं पाहिजे, तर नामदार गोखलेने गांधीजींना सल्ला दिला की पहिल्यांदा एक वर्ष तुम्ही सार्वजनिक चळवळीमध्ये पडू नका, आणि अख्ख्या भारतामध्ये फिरून तुम्ही अख्ख्या भारताची परिस्थिती जाणून घ्या, आणि अख्ख्या त्यावेळेलाच तुम्हाला ह्या गोष्टीचा अंदाज येईल की भारतामध्ये काय चालू आहे आणि आपल्याला काय केलं पाहिजे. म्हणून मग गांधीजींनी नामदार गोखलेंच्या सूचनेनुसार अख्ख्या भारतामध्ये त्यावेळेला फिरून सगळ्यांची परिस्थिती जाणून घेतली, आणि मग त्यामध्ये हरिद्वार येथे असताना कांगडी गुरुकुलाचे आचार्य श्रद्धानंद यांची सुद्धा त्यांच्याशी गाठ पडली होती. आणि मग ह्यांनीच ह्या गुरुकुलाच्या आचार्य जे श्रद्धानंद होते हरिद्वारचे, त्यांनी गांधीजींना प्रथम महात्मा म्हणून त्यांचा गौरव केला. आता ह्याच्याबद्दल दुसरं पण एक आहे की यांना गांधीजींना महात्मा कोण म्हणलं होतं, तर आपले रवींद्रनाथ टागोर. म्हणजे आपल्याला आयोग जे प्रश्न विचारणार आहे त्यामध्ये काय ऑप्शन्स आहेत त्या अनुषंगाने आपल्याला उत्तर क्लिक करावं लागेल. जर आयोगाने विचारलं महात्मा म्हणून कोणाला संबोधलं, आणि जर मग पर्यायामध्ये दिलं श्रद्धानंद दिलेलं असलं तर श्रद्धानंद, आणि रवींद्रनाथ टागोर दिलं असलं तर रवींद्रनाथ टागोर, हे आपण क्लिक केलं पाहिजे. मग ज्या वेळेला भारतामध्ये आले त्यानंतर मग 25 मे 1915ला गांधीजींनी अहमदाबाद येथे साबरमती तीरावर सत्याग्रह आश्रम स्थापन केला. पण हा सत्याग्रह आश्रम मूळ कुठं होता, तर मूळ कोचार आश्रम होता तो. त्याचं नाव काय होतं? कोचार आश्रम. आपल्याला ते सुद्धा प्रश्न एमपीएससी विचारू शकते. आणि ह्याच्या मागे विचारलेले पण आहेत की गांधीजींनी भारतामध्ये आल्यानंतर पहिला कोणता आश्रम स्थापन केला, तर तो आहे कोचार आश्रम. आणि ह्याच पुढे जाऊन 1917ला नाव झालेलं आहे ते सत्याग्रह आश्रम, म्हणजे साबरमती आश्रम. ओके. कोचार आश्रम हा बॅरिस्टर जीवनलाल देसाई त्यांचे एक मित्र होते, त्यांनी दिलेला एक बंगला होता. त्यांचा एक बंगला होता, तो बंगला त्यांनी गांधीजींना दिला, आणि त्या ठिकाणी मग गांधीजींनी तो आश्रम सुरू केला होता. आणि मग 7 जून 1917 रोजी तो साबरमती नदीच्या काठावर हलवण्यात येता आला, जिथं त्याचं नाव साबरमती आश्रम म्हणून ओळखलं गेलं. आपल्याला लक्षात असलं पाहिजे. बघा, आता ज्या वेळेला साबरमती आश्रम सुरू होता त्यावेळेला त्यांना देणग्या द्यायची. तिथले व्यापारी जे होते, बाबा चांगलं काम चालू आहे म्हणून व्यापारी देणग्या द्यायचे. पण काय झालं की त्या आश्रमात असताना तिथे एक अस्पृश्य आला तिथं राहायला. मग आता गांधीजी तर जातपात मानत नव्हते, त्यामुळे त्यांना आश्रमात आपल्या स्थान दिलं. आणि मग आश्रमात अस्पृश्य राहतो हे कळल्यानंतर ना मग तिथल्या सनातनी व्यापाऱ्यांनी देणग्या द्यायचं बंद केलं आश्रमाला. तरी पण आश्रम बंद पडण्याची जरी वेळ आली तरी सुद्धा गांधीजींनी त्या व्यक्तीला आश्रमातनं काढलं नाही. लक्षात घ्या. म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, ह्याच उक्तीप्रमाणे गांधीजींनी स्वतः कधी जातपात पाळली नाही. त्यामुळं ते म्हणले मी ह्याला ठेवणार, पण त्यांनी बाकीचे मत परिवर्तन केलं व्यापाऱ्यांचं, आणि परत त्यांना देणग्या भेटू लागल्या. आणि मग त्या साबरमती आश्रम थोडं नावारूपाला आला. आता ह्या साबरमती आश्रमात असताना गांधीजींचे अनुयायी कोण कोण बनले, तर विनोबा भावे, काकासाहेब कालेलकर, संगीत तज्ञ खरे गुरुजी, त्यानंतर गोपाळराव काळे, महादेवबाई देसाई, त्यानंतर जे बी कृपलानी, त्यानंतर किशोरलाल मनुवाला, त्यानंतर प्यारेलाल इत्यादी माणसं त्यांचे गांधीजींचे अनुयायी बनले. बघा, गांधीजींचे अनुयायी बनण्यावर सुद्धा प्रश्न आपल्या कंबाईनच्या ह्याला विचारला होता बघा. बरोबर आहे. काकासाहेब खाडीलकर कोणाचे अनुयायी बनले होते, तर ते गांधीजींचेच बनले होते, हे लक्षात घ्या. मग हे सुद्धा नाव आपल्याला लक्षात असली पाहिजेत. विनोबा भावे, काकासाहेब कालेलकर, त्यानंतर संगीत तज्ञ खरे गुरुजी, गोपाळराव काळे, महादेवबाई देसाई, जे बी कृपलानी, किशोरलाल मनुवाला, प्यारेलाल, म्हणजे खालीलपैकी गांधीजींचे अनुयायी कोण बनले किंवा कोण नाही बनले,
हे आपल्याला प्रश्न विचारला तर त्याचं आपल्याला उत्तर आलं पाहिजे. पुढं मग 4 फेब्रुवारी 1916 बघा आता गांधीजी ब्रिटनवरनं हे आफ्रिकेतनं माघारी आले होते, 23 वर्षे तिथं राहिले होते. मग ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली राहिले असल्यामुळे ब्रिटिशचा तौर तरीके वगैरे सगळं शिकले असतील. त्यामुळं आणि ते तिकडून एवढं लढा वगैरे सगळा यशस्वी करून आले, त्यामुळं त्यांचं एक नाव जे आपल्या भारतीय मध्ये जे समाजसुधारक होते किंवा वेगवेगळी कामं करणारे राजकीय पुढारी होते त्यांच्यामध्ये थोडं नाव गांधीजींचं झालं होतं. आणि त्यात गोपाळकृष्ण गोखलेनी तर गांधीजींचं मार्गदर्शन केल्यामुळे त्यांनी सुद्धा गांधीजींना इथं एस्टॅब्लिश व्हायला मदत केली होती. त्यामुळं बनारस हिंदू विश्वविद्यालयाचा स्थापना समारंभ होता 4 फेब्रुवारी 1916. आणि त्यावेळेला अॅनी बेझंटनी गांधीजींना निमंत्रण दिलं की या बनारस हिंदू विश्वविद्यालय स्थापना समारंभामध्ये आपण उपस्थित राहू म्हणून. आता बेझंट यांना वाटलं की गांधीजी येतील इथं, चांगलं भाषण वगैरे देतील, म्हणून मग गांधीजी 4 फेब्रुवारी 1916 हिंदू विश्वविद्यालय स्थापना समारंभाला गेले. त्या सभेमध्ये रॉय लॉर्ड हार्डिंग आला होता, त्यावेळेचा रॉय. त्यानंतर अॅनी बेझंट, हिंदी महाराजे, त्यांच्या राण्या, उच्च पदस्थ अधिकारी, अनेक पुढारी उपस्थित होते. आणि मग गांधीजींना त्यांनी तिथं भाषण करायला सांगितलं. अॅनी बेझंटने म्हणले की तुम्ही बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आम्हाला संबोधन करा, भाषण करा. आता गांधीजींनी तिथं गेल्यानंतर सगळ्यांना वाटत होतं की हे म्हणजे लॉर्डचं कौतुक करतील, राजे राजवाड्यासनी वाटलं होतं आपलं कौतुक करतील. पण गांधीजींनी तिथं काय म्हणावं, जर ह्या राजांनी म्हणजे आपल्याकडे इथं जे उपस्थित आहेत, ह्यांनी घातलेले जे हिरे दागिने आहेत त्याची जी चमक आहे, ती चमकेनं ह्या इथल्या ब्रिटिश सरकारचं डोळं झाकलेलं आहे. पहिल्यांदा ह्या राजा राजवाड्यांचे सगळ्यांचे दागिने काढून घ्या, म्हणजे तुम्हाला भारतामध्ये काय गरिबी आहे, किती विषमता आहे हे दिसेल. हे असं बोलायला सुरुवात केल्यानंतर अॅनी बेझंटना ते आवडलं नाही. मग त्यांनी गांधीजींना हटकलं, गांधीजींना निरोप दिला, असं तुम्ही भाषण करू नका, असं बंद करा. पण गांधीजी म्हणे एक तर तुम्ही मला इथं बोलावलं, ते बोलावलं, मला बोलायला सांगितलं, मग म्हणल्यानंतर मी खरंच बोलणार. आणि मग ते काय अॅनी बेझंटला आवडलं नाही. गांधीजींना मग त्यांनी भाषण बंद करा म्हणून सांगितलं, पण गांधी थांबले नाहीत. मग अॅनी बेझंट ती सभा रागावून त्यांनी बरखास्त केली. आणि बेझंटने म्हणजे असं गांधीजी होते, जे खरं आहे त्याला खरं म्हणायचं. मग आपल्याला ह्या मधनं प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा, बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या स्थापना समारंभामध्ये गांधीजींनी भाषण केलं होतं, त्यांचं भाषण अॅनी बेझंट यांना आवडलं नाही, त्यामुळं त्यांनी ती सभा बरखास्त केली. अशी वेगवेगळे स्टेटमेंट आपल्याला येऊ शकतात. आणि आपण जो जनरल वाचलेला असतो भारताचा इतिहास, त्याच्यामध्ये आपल्याला माहित असतं की अॅनी बेझंट यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे. मग आपण एक कॉमन सेन्सने विचार करू शकतो की असं कसं होईल की अॅनी बेझंट गांधीजींना रागवतील, हटकतील. पण असं झालेलं आहे. आणि हा प्रसंग तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. 4 फेब्रुवारी 1916 तो घडलेला आहे. त्यानंतर मग 1916चं लखनौ अधिवेशन बघा. 1915 गांधीजी भारतामध्ये आलेले आहेत, भारताचा ते दौरा करतायत, भारतामधले वेगवेगळ्या प्रथा, चाली, रूढी हे सगळं समजून घेत आहेत. आपल्या ग्रामीण जनतेशी नाळ जोडायला पाहतायत. आणि अशाच वेळेला मग पुढचं 1916चं लखनौ अधिवेशन आलेलं आहे, काँग्रेस. आणि ह्या काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष होते कोण? अंबिकाचरण मुजुमदार. आणि हे महत्वाचं अधिवेशन आहे, कारण लखनौ अधिवेशन म्हणजे जी 1907 सुरतेमध्ये फूट पडली होती काँग्रेसमध्ये, ती परत एकत्रीकरण आहे. म्हणजे इथं 1916 ते परत काँग्रेस एकत्र आले. कारण 1915 मावळवाद्यांचे 2 नेते वारले, फिरोजशाह मेहता आणि गोपाळकृष्ण गोखले. त्यामुळं टिळकांचा जो विरोध होता, टिळकांना काँग्रेसमध्ये यायचा म्हणजे जहालांना, तो मोडीत काढला गेला. आणि ह्या लखनौ अधिवेशनामध्ये मग जहाल आणि मावळ एकत्र आलेले आहेत. आणि ह्या अधिवेशनामध्ये ह्या अधिवेशनाचं टिळकांनी वर्णन काय केलंय? लक नाव, म्हणजे आता तरी आपलं नशीब आहे का बघू, आपल्याला स्वातंत्र्य मिळतंय का बघू, असं हे अधिवेशन
ह्या अधिवेशनामध्ये मोठमोठ्या नेत्यांनी, काँग्रेसचे त्यावेळेचे मोठमोठे नेते म, असतील टिळक वगैरे ह्यांनी भाषणं केली. आणि ते भाषण झाल्यानंतर मग सगळ्यात शेवट गांधीजींना बोलण्याची वेळ आली. आणि त्या वेळेला माणसं मग मोठ्या नेत्यांची भाषणं झाली की आपण पण नाही का, आपण निघून जातो. तसं माणसं निघायला लागली होती. मग त्या वेळेला गांधीजींनी सुरुवात केली की माझ्या खेड्यातल्या भगिनींनो किंवा शेतकऱ्यांनो, इथं जे आलंय, तुम्ही आलेला आहात इतक्या लांब, अशी ज्या वेळेला सुरुवात केली आणि त्या माणसांना ते ऐकायला गेलं, तर त्यांना विशेष वाटलं. आणि मग ते म्हणले एवढं ऐकून जाऊन मग ते थांबले. मग गांधीजींनी तिथं जे भाषण केलंय त्या भाषणाचा प्रभाव तिथं उपस्थित सगळ्यांच्यावर झाला. आणि त्यातनच मग पुढं होणार आहे चंपारण्य सत्याग्रह, त्याची तिथं पार्श्वभूमी तयार झाली. तिथं राजकुमार शुक्ला नावाचा एक शेतकरी त्या अधिवेशनाला उपस्थित होता. आणि त्यानं गांधीजींचं भाषण ऐकल्यानंतर मग तो गांधीजींच्याकडे आला. आणि गांधीजींना त्यानं विनंती केली की तुम्ही माझ्या बरोबर चंपारण्यामध्ये चला, कारण तिथं तुम्ही जो आफ्रिकेमध्ये केलेला लढा आहे तसा लढा करण्याची परत गरज आहे. आता गांधीजी तिथं तर त्यांना पहिल्यांदा नाहीच म्हणत होते, पण राजकुमार शुक्ला ह्याने इतका पाठपुरावा केला की गांधीजी म्हणले ठीक आहे आपण जाऊ. आणि मग गांधीजी त्यांच्यावर गेलेले. आता ह्या 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट कुठली झाली होती, तर गांधीजींनी करारबंदीने कामगारांना विदेशात नेण्याची प्रथा बंद करण्याचा प्रस्ताव मांडला होता. महत्वाचा आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे जे फोर्स्ड लेबर करार पद्धतीनं परदेशामध्ये नेले जायचे आणि त्यांचं तिथं शोषण केलं जायचं, तर ही जी पद्धत आहे, ही पद्धत बंद करण्याचा ठराव 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये गांधीजींनी मांडलेला होता. हे महत्वाचं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. याच्यावर आतापर्यंत प्रश्न विचारला दिसत नाही, पण भविष्यामध्ये प्रश्न येऊ शकतो. मग गांधीजींच्या 16च्या अधिवेशनामध्ये राजकुमार शुक्ला त्यांना भेटले आणि त्यांना घेऊन गेले. मग बिहारमध्ये हे चंपारण्य सत्याग्रह आहे. आणि हे इथं जे गांधीजींनी उभारलं आंदोलन, हे भारतातलं म्हणजे त्यांचं गांधीजींचं पहिलं मोठं आंदोलन आहे, म्हणजे चंपारण्य सत्याग्रह. आता चंपारण्यामध्ये काय होतं, तर तिथं तीन कथिया पद्धत होती. कुठली? तीन कथिया पद्धत. तीन कथिया पद्धत म्हणजे काय, तर 3/20 तुमच्याकडे जे क्षेत्र आहे त्यापैकी 3/20 क्षेत्रावर नीळ लावायची. नीळ कंपल्सरी लावायची. आणि नीळ लावताना काय करायचे, व्यापारी तिथले त्यांच्याबरोबर करार करून घ्यायचे. आणि मग एकदम कमी किमतीनं दर पाडून त्यांच्याकडून निळ खरेदी केली जायची. ह्यातनं मग लावायचा खर्च सुद्धा निघायचा नाही आणि शेतकरी कर्जबाजारी व्हायचा. मग अशी ही पद्धत होती. आणि ही शोषणाची पद्धत बंद करायसाठी गांधीजींनी तिथं आंदोलन केलं आणि तिथली तीन कथिया पद्धत बंद केली. हे महत्वाचं आहे, आपल्याला विचारलं जाऊ शकतं की चंपारण्यमध्ये कुठली पद्धत सुरू होती, तर तीन कथिया पद्धत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणजे प्रश्न आयोग विचारतच, विसंगत ओळखा किंवा गांधीजींच्या बरोबर त्या चंपारण्य सत्याग्रहामध्ये सहकारी कोण कोण होतं, म्हणजे चंपारण्य सत्याग्रहामध्ये भाग कोणी कोणी घेतला गांधीजीच्या बरोबर, तर महत्वाचं म्हणजे जे बी कृपलानी, त्यानंतर महादेव भाई देसाई, मजरूल हक, त्यानंतर राजेंद्र प्रसाद आणि एन सिंग. ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा ह्यात सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो की चंपारण्याशी सत्याग्रहाशी निगडीत व्यक्ती कोणकोणत्या, आणि त्यात मग गांधीजी न देता बाकीचे चार हे सुद्धा पर्याय दिले जाऊ शकतात. आणि आपण म्हणणार मग गांधीजी चंपारण्याला होते, मग हे तर बरोबर नाही. मग नन ऑफ द अबाव असा पर्याय असला तर नन ऑफ द अबाव सुद्धा आपण मारून येऊ शकतो, पण असं नाही. तर गांधीजींच्या बरोबर चंपारण्य सत्याग्रहामध्ये जे बी कृपलानी, महादेव देसाई, मजरूल हक, राजेंद्र प्रसाद, एन सिंग अशा व्यक्ती तिथं त्या वेळेला सहकारी होत्या. आणि त्यांनी काम गांधीजींच्या बरोबर चंपारण सत्याग्रहामध्ये केलेला आहे. त्यानंतर पुढचा जो त्याने गांधीजींनी सत्याग्रह केलेला तो अहमदाबाद मिल सत्याग्रह. आता गांधीजींनी अहमदाबाद मिल सत्याग्रह कधी केला, तर 1918ला. बघा, पहिलं महायुद्ध होतं. पहिलं महायुद्ध आपल्याला माहिती आहे 1914 ते 1919 पर्यंत चाललं ते, बरोबर आहे. आणि ह्या पहिल्या महायुद्धामुळे काय झालं होतं, तर महागाई वाढलेली होती. आणि त्यावेळेला प्लेग बोनस एक पद्धत होती, म्हणजे जे कामगार काम करायचे इंडस्ट्रियलिस्ट कडे, ते इंडस्ट्रियलिस्ट त्यावेळेला प्लेगचा वारंवार उद्रेक व्हायचा.
आणि मग अशा प्लेग मधनं माणसांना येण्यासाठी किंवा त्याचा खर्च भागवण्यासाठी प्लेग बोनस पद्धत केली होती. पण आता काय झालं की 14च्या जे सुरुवात झालं होतं पहिलं महायुद्ध, ह्यामुळे महागाई वाढली. त्यामुळे ते प्लेग बोनस देणं त्या इंडस्ट्रियलिस्टना पण परवडणं, म्हणजे व्यापाऱ्यांना ते परवडाय नसं झालं. त्यामुळे त्यांनी मग प्लेग बोनस बंद केला, आणि प्लेग बोनस बंद केला त्यामुळे मग ह्या प्लेग बोनस प्लस पगार ह्यावर जो चरितार्थ चालला होता, तो चरितार्थ कामगारांना चालवा येईना. आणि मग त्यांची उपासमार वगैरे व्हायला लागली. आणि मग इथं हा प्रश्न गांधीजींच्याकडे गेला, आणि गांधीजी मग अहमदाबाद मध्ये आले आणि त्यांनी तिथं सत्याग्रह केला. आता बघा, अहमदाबाद मिल ओनर्स असोसिएशन विरुद्ध गांधीजींनी सत्याग्रह केलाय. अहमदाबाद मिल ओनर्स असोसिएशन मध्ये अंबालाल साराभाई होते. अंबालाल साराभाई त्यांचे नेते होते मिल ओनर्स असोसिएशनचे. आणि त्याच्या विरोधामध्ये गांधीजींनी हे सत्याग्रह केलाय. आणि गांधीजींचा प्रभावच किती होता बघा, की ह्या अंबालाल साराभाईंची बहीण अनुसयाबेन अनुसुयाबेन साराभाई, ज्यांना की मोठी बेन म्हणलं जातं, मोठी बेन अनुसुयाबेन साराभाई, ह्या गांधीजींच्या सोबत सत्याग्रहाला बसल्या होत्या आपल्या भावाच्या विरुद्ध. म्हणजे गांधीजींचा किती प्रभाव पडला असेल बघा. मग गांधीजी 15लाच भारतामध्ये आलेत, आणि 18च्या सत्याग्रहामध्ये आपल्या भावाविरुद्ध अनुसूयाबेन ह्या गांधीजींसोबत बसल्या होत्या. आणि हा एमपीएससीचा दृष्टीने महत्वाचा क्वेश्चन आहे आणि प्रश्न आहे, ह्याच्यावर प्रश्न पण विचारलेला आहे आणि भविष्यात परत विचारला पण जाऊ शकतो. लक्षात ठेवा की अंबालाल साराभाई यांची बहीण अनुसूयाबेन ही गांधीजींसोबत स्वतःच्या भावाविरुद्ध अहमदाबाद मिल सत्याग्रहामध्ये बसलेली होती. आणि मग गांधीजींचं हे भारतातलं पहिलं उपोषण आहे, लक्षात घ्या. कारण हा जवळजवळ 20-21 दिवस सत्याग्रह चालला. आणि त्यात मग कामगार गांधीजींच्या बाजूने होते, पण कामगारांच्या कुजबुज व्हायला लागली की बाबा ह्यांना काय फरक पडतोय, आमची उपासमार होते. मग गांधीजींच्या हे कानावर ज्या वेळेला गेलं त्यावेळेला गांधीजींनी हा उपोषण करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे माझे कामगार बंधू जर उपाशी असतील तर मी जीवन चालणार नाही. मग हे गांधीजींचं भारतातलं पहिलं उपोषण मानलं जातं. आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की गांधीजींचं भारतातलं पहिलं उपोषण गांधीजींनी कधी केलं, तर ते अहमदाबाद मिल सत्याग्रहाच्या वेळेला त्यांनी केलं होतं, लक्षात घ्या. आणि मग ह्यामुळं कारखानदारावर दबाव आला, आणि मग त्यांनी माघार घेतली. आणि कामगारांचे पगार म्हणजे प्लेग बोनस नाही, पण कामगारांचे पगार मात्र 35% वाढवलं. हे महत्वाचे आहे. 35% कामगारांचे पगार वाढले, आणि हा सत्याग्रह यशस्वी झाला. अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन स्थापना 1918 मध्ये झाली. ह्याच्यामध्ये गांधीजींनी ही स्थापना केलेली आहे. आणि पुढे 1920ला अनुसूयाबेन साराभाई ह्यांनी हे अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन पुढं वाढवलेले आहे, चालवलेले आहे. त्यानंतर त्या पुढचा सत्याग्रह म्हणजे गांधीजींचा खेडा सत्याग्रह. आता ह्यात महत्वाचं म्हणजे माझं एक सांगायचं राहिलं की पहिलं जे महायुद्ध झालं होतं, ह्या महायुद्धावेळी गांधीजींनी पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंडच्या बाजूनं हिंदी लोकांनी लढावे ह्यासाठी प्रचार केला होता. म्हणून त्यांना इंग्रजांचे भरती अधिकारी त्यावेळेला म्हणायचे. काय म्हणायचे? इंग्रजांचे भरती अधिकारी. कधी? तर पहिल्या महायुद्धावेळेला. कारण गांधीजींनी हिंदी लोकांना प्रेरित केलं होतं की तुम्ही इंग्रजांच्या बाजूनं ह्या युद्धामध्ये लढा. म्हणून गांधीजींना भरती अधिकारी म्हणलं जात होतं, हे पण लक्षात ठेवा. खेडा सत्याग्रह बघा, 1918ला गुजरातमध्ये खेडा सत्याग्रह करण्यात आला. आणि ह्या खेडा सत्याग्रहामध्ये असं झालं होतं की त्यावेळेला त्या भागामध्ये दुष्काळ पडला होता, मोठा दुष्काळ पडला होता. आणि दुष्काळ पडलेला असून सुद्धा सारा माफी केली नव्हती सरकारनं, आणि जबरदस्तीनं सारा वसुली चालली होती. आणि माणसांच्याकडे पैसा नाही, दुष्काळ आहे, आणि सारा भरायला पैसे नाहीत. मग सरकारचे अत्याचार व्हायला लागले. मग तिथला जो मोहनलाल पंड्या नावाचा शेतकरी होता, त्यानं गांधीजींची मदत मागितली. आणि मग गांधीजी परत खेडा सत्याग्रहामध्ये भाग घेतला गांधीजींनी. आणि जो खेडा सत्याग्रह झाला तो मोहनलाल पंड्याच्या मदतीने त्यांनी यशस्वी केला. आणि तिथं शेतसारा माफ करून घेतला. आणि हा गांधीजींचा असहकाराचा पहिला प्रयत्न आहे, लक्षात ठेवा. आपण अहमदाबाद सत्याग्रह बघितला, कशाचा होता तो? उपोषणाचा पहिला प्रयत्न. आणि इथं मात्र गांधीजींनी जे आंदोलन करते होते त्यांना, सगळ्यांना, शेतकऱ्यांना वगैरे सांगितलं तुम्ही सहकारशी
सरकारशी असहकार पुकारा. म्हणजे त्यांना साराई देऊ नका, त्यांना काही रिस्पॉन्सेस देऊ नका, म्हणून हा असहकाराचा पहिला प्रयत्न मानला जातो, हे लक्षात ठेवा. आता ह्या खेडा सत्याग्रहानं काय झालं, तर वल्लभभाई पटेलांच्यावर गांधीजींचा प्रभाव पडला. वल्लभभाई पटेल पहिल्यांदा गांधीजींचे टीकाकार होते, कारण वल्लभभाई पटेल मुळात त्यांची जिहाल विचारसरणी होती. त्यामुळे ते म्हणायचे काय, की बाबा हे गांधीजींचं उपोषण आहे आणि असल्या ह्यानं काही हे होणार नाही. म्हणजे काय इंग्रज सरकारला जाग येणार नाही आणि इंग्रज सरकारकडून आपल्याला काय भेटणार पण नाही. त्यामुळे हे मार्ग काही योग्य नाहीत इंग्रजांवर, इंग्रजांचा विरोध करायचे. मात्र वल्लभभाई पटेलांनी ज्या वेळेला खेडा सत्याग्रह स्वतः पाहिला, त्यावेळेला मात्र गांधीजींचे ते अनुयायी झालेले आहेत, हे महत्वाचं आहे. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की खेडा सत्याग्रहानंतर गांधीजींचे अनुयायी कोण झालं, तर आपल्याला उत्तर आलं पाहिजे वल्लभभाई पटेल झालेले होते. आणि वल्लभभाई पटेलांनीच या सत्याग्रहामध्ये शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारशी बोलणी केलेली होती, हे महत्वाचं आहे. बघा, खेडा सत्याग्रह गांधीजींनी यशस्वी केला. त्यानंतर 1920 ला असहकार आंदोलन. बघा, 1 ऑगस्ट 1920 महत्वाची तारीख आहे, कारण ह्याच दिवशी टिळकांचा मृत्यू, म्हणजे टिळक युगाचा अस्त आणि गांधी युगाचा प्रारंभ आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. टिळकांचा मृत्यू याच दिवशी झाला होता आणि गांधीजींचा उदय, म्हणजे गांधीजींचा युगाची सुरुवात सुद्धा याच दिवशी झाली असं मानलं जातं, कारण 20 ला टिळक संपले, वारले, त्यामुळं टिळक युगाचा अंत झाला. मग ह्या असहकार आंदोलन, गांधीजींनी काय सांगितलं की आपण सरकारशी असहकार आंदोलन पुकारू आणि मग मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देतो, आणि ते पण 1 वर्षात. बघा, उद्देश काय होता ठेवला होता तिथं, गांधीजींनी टार्गेट ठेवलं होतं 1 वर्षात मी स्वराज्य मिळवून देतो, मात्र तुम्ही मी सांगाल त्या पद्धतीनंच आंदोलन केलं पाहिजे, हे गांधीजींनी सगळ्यांना सांगितलं. आणि मग असहकार आंदोलन लॉन्च झालं. आता असहकार आंदोलनाचा विषय कसा आहे, तर असहकार आंदोलन सुरू करायला वेगवेगळ्या पार्श्वभूमी होत्या. त्यामध्ये पहिलं महायुद्ध संपलं होतं आणि तुर्कस्तानचा जो खलीफा आहे त्याच्या विरुद्ध इंग्रजांनी कारवाई केली होती. त्यामुळं आपल्या इथं जे मुस्लिम होते भारतामध्ये ते नाराज झाले होते. मग ते त्यांचे जे नेते होते अली बंधू, यांनी खिलाफत चळवळ चालू केली होती. मग आता खिलाफत, मुस्लिम पण ब्रिटिशांच्यावर नाराज आहेत. ओके. मग हे आपण पण त्याच अनुषंगाने एक चळवळ करू आणि मग भारताला आपल्याला लवकर स्वातंत्र्य मिळावं असं गांधीजींना वाटत होतं. त्यामुळे मग खिलाफतचं समर्थन करण्यासाठी गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. महत्वाचा आहे बघा, आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की गांधीजींची असहकार आंदोलन जे होतं पहिलं, ते कशा संबंधी होतं, तर त्यांनी खिलाफतला पाठिंबा देण्याच्या अनुषंगानच असहकार चळवळ सुरू करायचा गांधीजींनी निर्णय घेतला होता. म्हणजे गांधीजींची असहकार चळवळ पहिल्यांदा खिलाफत साठी होती असं म्हणलं तरी ते योग्य आहे. मग त्यामध्ये गांधीजींच्या ह्या विचाराला बऱ्याच जणांनी विरोध केला. त्या विचारामध्ये कोण कोण होते, तर बिपिन चंद्र पाल, अॅनी बेझंट, त्यानंतर बॅरिस्टर जिना, त्यानंतर पंडित मदन मोहन मालवीय, या सगळ्यांनी गांधीजींना सांगितलं की हे खिलाफतसाठी वगैरे असं आंदोलन करून चांगलं नाही. जिना तर म्हणले होते ह्यामुळं नाही हिंदू मुस्लिम फूट पडेल, त्यामुळं त्यांनी नकार दिला होता ह्या गोष्टीला, असहकार आंदोलन सुरू करायला. मग आपल्याला हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की गांधीजींच्या असहकार आंदोलनाचा ज्या वेळेला त्यांनी प्रस्ताव मांडला त्याला कुणी कुणी विरोध केला, तर पंडित मदन मोहन मालवीय आणि बेझंट, त्यानंतर बिपिन चंद्रपाल आणि बॅरिस्टर जिन्ना यांनी विरोध केला होता, हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. मग कलकत्त्याला खास अधिवेशन झालं. हे असहकाराचा निर्णय घेण्यासाठी त्याचे अध्यक्ष होते लाला लजपत राय. आणि जे नियमित अधिवेशन होतं, वार्षिक अधिवेशन, ते नागपूरला झालं. म्हणजे 1920 साली 2 अधिवेशन झालेत बघा काँग्रेसची. ते एक कलकत्त्याला आणि एक नागपूरला. नागपूरला जे झालं त्याचे अध्यक्ष होते चक्रवर्ती विजय राघवाचार्य. ओके, लक्षात ठेवा. मग हे जे नियमित अधिवेशन झालं ह्याच्यामध्ये असहकाराचा ठराव मांडला, आणि तो कुणी मांडला असेल तर बिपिन चंद्र पाल, हे महत्वाचं आहे. बघा, कारण ज्यांनी पहिल्यांदा गांधीजींचा विरोध केला होता
त्यांनीच म्हणजे गांधीजींचा प्रभावच एवढा जबरदस्त होता. आपण मगाशी अहमदाबादला पण बघितलं, अनुसूयाबेन त्यांच्या बाजूने बसल्या होत्या सत्याग्रहाला. मग इथं सुद्धा बिपिन चंद्रपाल ज्यांनी पहिल्यांदा विरोध केला होता, त्यांनीच ह्या असहकाराचा प्रस्ताव असहकाराचा प्रस्ताव ह्यांनी त्या अधिवेशनामध्ये मांडला आणि तो मंजूर झाला. आणि मग असहकार आंदोलन 1 ऑगस्ट 1920 रोजी सुरू झालं. आणि ज्या वेळेला असहकाराचा प्रस्ताव हा बिपिनचंद्र पालांनी मांडल्यानंतर मंजूर झाला, त्यावेळेला मदन मोहन मालवीय, बॅरिस्टर जीना, अॅनी बेझंट यांनी काय केलं तर काँग्रेस सोडली. ओके, हे महत्वाचं आहे. कुणी कुणी सोडली तर बेझंटनी सोडली, जिनानी सोडली, मालवीय हे सगळेजण काँग्रेसमधनं बाहेर पडले. मग हे पुढं असहकार आंदोलन आपल्याला माहिती चाललं. आणि मग त्यात पुढं चौरी चौरा घटना घडली 5 फेब्रुवारी 1922 ला. तिथं काय झालं होतं, एक भगवान अहिर नावाचा निवृत्त पेन्शन धारक होता. भगवान अहिर ही निवृत्त पेन्शन धारक होता. त्याला ब्रिटिशांनी मारलं. आणि मग ते ब्रिटिशांनी मारल्यामुळं मग जमाव संतप्त झाला. आणि मग ती चौरी चौराची घटना झालेली आहे. तिथं जी शांततेनं आंदोलन चालले होते, माणसांच्या मध्ये आधीच संताप होता. मग ते पोलिसांनी त्यांना अडवलं, लाठीचार्ज केला, मग गोळीबार केला वगैरे अशा गोष्टी झाल्या. मग चौरी चौरामध्ये त्या घटनेमध्ये जे जे आंदोलन करते त्यांनी ते पोलीस स्टेशन पेटवून दिलं. मग त्यात एक PSI, फौजदार आणि बाकी 20 हवालदार वगैरे असे मेले होते. त्यामुळं मग गांधीजींनी आधीच सांगितलं होतं की माझ्या मार्गाने तुम्ही जर आंदोलन करणार असाल तरच असहकार आंदोलनाला आपल्या येशील. आणि गांधीजींना हे पण माहित होतं की आता इथं हिंसा झालेली आहे. आणि मग गांधीजींनी हिंसा झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. कारण गांधीजींना माहित होतं आपण जर हिंसा करायला सुरुवात केली तर ब्रिटिश डबल हिंसा करून ते आंदोलन दाबतील. आणि जर एकदा आंदोलन असं ब्रिटिशांनी मोठ्या ताकदीनं दाबलं तर परत माणसं अशी आंदोलनात एकत्र यायला तयार होणार नाहीत, आंदोलन करायला भीतील. त्यामुळे गांधीजींनी तो निर्णय घेतला. आणि हे चौरी चौरा घटनेनंतर गांधीजींनी असहकार आंदोलन स्थगित केलं. आणि याच घटनेला नॅशनल कॅलॅमिटी असं सुभाषचंद्र बोसने म्हणलेले आहे. की गांधीजींचा हा निर्णय म्हणजे एक नॅशनल कॅलॅमिटी, राष्ट्रीय आपत्ती आहे, असं कोण म्हणलं होतं तर सुभाषचंद्र बोस म्हणले होते. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. चौरी चौरा म्हणजे गांधीजींनी ज्या वेळेला असहकार आंदोलन मागितलं. मग ह्यातनं पुढे माहिती आहे की तरुण गट बाहेर पडला, मग त्यांनी स्वराज्य पक्ष वगैरे स्थापन केला. ह्या पुढच्या गोष्टी आहेत. मग याच कालावधीमध्ये असहकार आंदोलनाच्या गांधीजी ज्या वेळेला मदुराईला गेले होते त्यावेळेला तिथल्या माणसांनी जो पेहराव केला होता त्यांना तिथं घालायला कपडे नव्हते. ते बघून गांधीजींनी 22 सप्टेंबर 1921 रोजी मदुराई येथे आपला पोशाख बदलण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. आणि त्यांनी पाश्चात्य कपड्याऐवजी साधे धोतर आणि शाल स्वीकारले. महत्वाचं आहे बघा. तोपर्यंत गांधीजी सुटाबुटात राहायचे. पण त्यांनी बघितलं मदुराईला जाऊन काय कंडिशन आहे, आपल्या माणसांना घालायला कपडे नाहीत, मग मी एवढे कपडे घालून काय करू, म्हणून इथं त्यांनी साधे धोतर आणि शाल स्वीकारायला घालायचा निर्णय घेतला. आणि तिथनं पुढे त्यांनी त्यांचा पेहराव बदलला. आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कुठं, तर मदुराईमध्ये गेल्यानंतर 1921 मध्ये. त्यानंतर मग पुढे 1930ला सविनय कायदेभंग चळवळ आहे. या सविनय कायदेभंग चळवळाचं जे प्रतीक होतं ते गांधी टोपी होती. बघा, सविनय कायदेभंग चळवळ 1930ला सुरू झाली. आणि ऐन चळवळ म्हणजे काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये प्रस्ताव मान्य झाले, चळवळ सुरू करायची वेळ आली. ज्या वेळेला चळवळ सुरू करणार होते त्यावेळेला गांधीजींची एक पद्धत होती नेहमी की पुढच्याला संधी द्यायची. मग त्यांनी आयर्विनला एक पत्र पाठवलं आणि 11 मागण्या केल्या. त्या 11 मागण्या तुम्ही परत सविस्तर वाचू शकता. पण ह्या 11 मागण्यामधल्या मी महत्वाच्या मागण्या सांगतो की एक पूर्ण मद्यबंदी करावी, 50% सारामाफी करावी आणि परदेशी कापडावर आयात कर लावावा. आणि मग त्यांनी सांगितले की बाबा 11 मागण्या जर तुम्ही मान्य करत असाल तर मी काही असलं आंदोलन करणार नाही. आता असं केल्यानंतर आपले जे गांधीजींच्या बरोबर जे सत्याग्रही होते आणि जे नेते होते ते नाराज झाले. ते म्हणे गांधीजींनी अशी चळवळ सुरू करायच्या जोशामध्ये सगळे आहेत, मग अशी मागणी करून चळवळीला ते खीळ घालतायत, तर मग अशी मागणी करायची गरजच नाही. जर मग सरकारनं जर मागण्या मान्य केल्या तर मग काय आंदोलन करायचं नाही का, असं ह्यांच्यामध्ये
विचार यायला लागले. पण गांधीजी इतके हुशार होते की त्यांनी मागण्या कुठल्या केल्या होत्या, ह्यातल्या मी जी 3 मागण्या सांगितल्या आहेत ना, पूर्ण मद्यबंदी, 50% सारामाफी, परदेशी कापडावर आयात कर, हा पूर्णपणे महसुली होता भाग. आणि आपल्यामध्ये इंग्रजांनी केवळ महसूल कमवण्यासाठीच राज्य केलेलं आहे. आणि हा त्यांचा महसूलच तोडायचा प्लॅन होता. आणि गांधीजींना माहित होतं ह्या मागण्या कधी स्वतः ब्रिटिश मान्य करणार नाहीत. मग बघा, आम्ही तर तुम्हाला संधी दिली होती, तुम्हीच ती घेतली नाही, मग आम्हाला सविनय कायदेभंग करण्याशिवाय म्हणजे किंवा अशी आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असं म्हणजे एक नैतिक जबाबदारी ते पुढच्याच पक्षावर ढकलून गांधीजी मोकळे व्हायचे. मग सविनय कायदेभंग सुरू झालं, सरकारने ह्या तडजोडी मान्य केल्या नाहीत आणि आंदोलनाला सुरुवात झाली. दांडी मार्च ह्यातली महत्वाची घटना म्हणजे दांडी यात्रा. ह्या दांडी यात्रेला व्हाईट फ्लोईंग मार्च म्हणतात, कारण ज्या वेळेला गांधीजी दांडीकडे गेले साबरमतीवरून, त्यावेळेला त्यांच्या बरोबर जे अनुयायी होते, एकूण 78 अनुयायी होते, हे सगळे, आणि प्लस त्या मार्च मध्ये जे गावागावातनं माणसं त्यांना मिळायची, त्यांच्यावर चालायची, हे सगळे पांढरे कपडे घालायचे. त्यामुळे ह्या मार्चला व्हाईट फ्लोईंग मार्च असं सुद्धा म्हणलं जातं. मग 12 मार्चला गांधीजींनी 1930 मध्ये 78 अनुयायासह सुरुवात केली साबरमतीपासून चालायला. आणि जोपर्यंत मग स्वातंत्र्य मिळणार नाही तोपर्यंत मी साबरमतीला परत येणार नाही, अशी सुद्धा शपथ त्यावेळेला गांधीजींनी घेतली होती. आणि हे जे चालणं होतं गांधीजींचं, त्याला नेपोलियन एल गव्हर्नर पॅरिसला गेला असं बोस म्हणलेले आहेत. म्हणजे बोसांनी तुलना कोणाशी केलेली आहे, तर नेपोलियनशी गांधीजींची तुलना केली, की नेपोलियन एल्ब वरून पॅरिसला गेला. हे कुठल्या प्रसंगी सुभाषचंद्र बोस म्हणले, तर ते दांडी यात्रेच्या प्रसंगी म्हणले. ह्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि आयोग परत रिपीट सुद्धा प्रश्न करू शकतो. मग 5 एप्रिल 1930 ला गांधीजी दांडीला पोहोचले. 385 किलोमीटर अंतर कापलेलं आहे, लक्षात ठेवा. किती? 385 किलोमीटर, म्हणजे 241 मैल. दोन्ही लक्षात ठेवा, 385 किलोमीटर किंवा 241 मैल. कारण आयोग कुठलंही विचारू शकतं. आपण 385 लक्षात ठेवलेलं असतं आणि तिथे 241 मैल दिलेलं असतं, आपल्या लक्षात येत नाही, आपण चुकीचं म्हणून येतो, पण ते बरोबर आहे. आणि मग 5 एप्रिलला दांडीला पोहोचले आणि 6 एप्रिलला मिठाचा कायदा मोडला. आता ज्या वेळेला मिठाचा कायदा मोडला, त्यावेळेला गांधीजींनी पहिल्यांदाच आंदोलनाची रचना करून ठेवली होती. आणि गांधीजींनी सांगितलं होतं, कारण ह्यात अटक होणार हे गांधीजींना माहित होतं. मग त्यांनी सांगितलं होतं, मला जर अटक झाली तर माझ्या नंतर नेतृत्व कोण करेल, तर अब्बास तय्यबजी. आणि जर अब्बास तय्यबजींना अटक झाली, तर मग त्यांच्यानंतर कोण नेतृत्व करेल, तर सरोजिनी नायडू. मग बरोबर आहे, धारासनाला सरोजिनी नायडूंनी नेतृत्व केलेलंच आहे. मग बघा, 3 स्टेपची त्यांनी तयारी करून ठेवली होती गांधीजींनी. हे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, गांधीजींना अटक झाल्यानंतर सविनय कायदेभंगाचे नेतृत्व कोण करणार होतं, तर अब्बास तय्यबजी. आणि अब्बास तय्यबजींना झालं तर सरोजिनी नायडू. आणि बघा 4 मे 1930ला गांधीजींना अटक झाली. आणि ह्या गांधीजींना अटक झाली त्यावेळेला सोलापूर गिरणी कामगारांनी संप केला होता. महत्वाचा आहे, आयोग असे प्रश्न विचारतात. आयोग आपल्याला टाकून देणार की मुंबईच्या गिरणी कामगारांनी संप केला होता, तर नाही, सोलापूरच्या गिरणी कामगारांनी संप केला होता, हे इथं लक्षात घेतलं पाहिजे आपण. मग ह्याच काळात बघा, गांधीजी अटक झाले आणि मग गोलमेज परिषदा त्या काळात, भारतीयांना राजकीय सुधारणा कशा द्याव्या किंवा भारतामध्ये संघ राज्य कसं निर्माण करावं, घटना कशी स्थापन करावी, काय काय करावे, ह्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी गोलमेज परिषदा बोलवण्यात आल्या. आणि ह्या 3 गोलमेज परिषदा झाल्या, 1930, 31 आणि 1932, 1, 2, 3 अशा 3. पण पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळेला राष्ट्रीय काँग्रेसकडून कोणच प्रतिनिधी नव्हता, कारण गांधीजी अटकेमध्ये होते. आणि मग राष्ट्रीय काँग्रेस हा प्रतिनिधी नाही म्हणल्यानंतर ती असफल झाली, कारण सगळ्यात मोठ्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या जनसमुदायाचं नेतृत्व राष्ट्रीय काँग्रेस करत होती. आणि त्यांचाच प्रतिनिधी नाही म्हणल्यानंतर मग चर्चा करण्यात काय अर्थच नाही. त्यामुळे मग पहिली गोलमेज परिषद अपयशी ठरली. मग आयर्विन हे गांधीजींच्याकडे गेले आणि गांधीजींना गोलमेज परिषदेमध्ये समाविष्ट व्हायला सांगितलं. मग त्यासाठी गांधीजींनी चर्चा केल्यानंतर गांधीजींनी काही अटी त्यांच्याबरोबर ठेवल्या, ज्या ज्या अटी म्हणजे 1930ला ज्या वेळेला सविनय कायदेभंगामध्ये जे राजद्रोहाखाली अटक ज्यांना ज्यांना केलेली आहे अशांना सोडवा, म्हणजे त्यांच्या शिक्षा माफ करा, अशा वगैरे वेगवेगळ्या गांधीजीने अटी टाकल्या होत्या. त्यातल्या काही आयुर्वेद मान्य केल्या. आणि मग त्यांच्यामध्ये जो गांधीजींच्या आणि आयुर्वेदमध्ये करार झाला, तो दिल्लीला झाला. तो म्हणजे 5 मार्च 1931ला.
त्याला गांधी आयर्विन करार म्हणतात. आणि ह्या गांधी आयर्विन करारामुळं गांधीजींनी काय केलं की सविनय कायदेभंग चळवळ स्थगित केली, कारण त्यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. मग ह्या गोष्टीला सुद्धा बोस काय म्हणलेलं आहे तर अपयशाची कबुली. गांधीजींनी जी सविनय कायदेभंग चळवळ स्थगित केली त्याला अपयशाची कबुली असं कोण म्हणलं तर सुभाषचंद्र बोस. बघा, गांधीजींच्या बरोबर जे महत्वाचे स्टेटमेंट आयोग विचारताना ते मेजॉरिटी ही सुभाषचंद्र बोस यांनी बोललेले आहेत, लक्षात ठेवा. तर सविनय कायदेभंग गांधीजींनी स्थगित केले कारण दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये समाविष्ट व्हायचं होतं. गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये गेले, पण त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यांनी स्वराज्य मागितलं, पण स्वराज्याची मागणी कोणी त्याच्यावर चर्चाच केली नाही. आणि तिथं तर वेगळंच चाललं होतं, म्हणजे कोणाला कसे मतदारसंघ वगैरे द्यायचे असं तसं. मग गांधीजी नाराज झाले आणि गांधीजी माघारी आले. आणि गांधीजीने परत सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. आणि मग लगेच परत गांधीजींना जानेवारी 1932 मध्ये अटक केली. गांधीजी अटकेमध्ये होते. त्यानंतर तिसरी गोलमेज परिषद 1932 ला झाली. आणि मग पहिल्या आणि तिसऱ्याला काँग्रेसचा प्रतिनिधी कोणी नव्हता, फक्त दुसऱ्याच गोलमेज परिषदेला काँग्रेसचा प्रतिनिधी होता. हे वाक्य आपल्या लक्षात असलं पाहिजे. मग तिसऱ्या गोलमेज परिषद झाल्यानंतर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला, ज्यामध्ये फोडा आणि राज्य करा ही नीती होती बघा. म्हणजे आपल्यातल्या समाजामध्ये भांडणं लावून द्यायची भारतीयांमध्ये आणि राज्य पुढं करायचं, हे जातीय निवाडा होता. म्हणजे वेगवेगळ्या जमातींना वेगवेगळं प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं. मग त्यामुळं ही पुढची इंग्रजांची चाल बघून गांधीजींना वाईट वाटलं. गांधीजींनी येरवडा तुरुंगात त्यावेळेला होते, तिथंच त्यांनी आमरण उपोषण 20 सप्टेंबर 1932 ला सुरू केलं. आमरण उपोषण 20 सप्टेंबर 1932 ला येरवडा तुरुंगामध्ये सुरू केलं. आणि मग गांधीजींची तब्येत खालावायला लागली. मग आंबेडकर हे दलितांचे नेते होते. मग आंबेडकर म्हणत होते की आम्हाला जर वेगळे मतदारसंघ भेटते तर गांधीजींना त्याचा वाईट वाटायचं काहीच कारण नाहीये, कारण मग आमचं चांगलं होतंय. मग त्यांच्यावर तडजोड करायची काय गरज आहे. म्हणजे आंबेडकर पहिल्यांदा गांधीजींच्या बरोबर बोलणी करायला उत्सुक नव्हते. मात्र त्यांच्या पत्नीनं सांगितलं की तो एक पुण्यात्मा आहे, आणि मग किमान त्यांनी जे केलेलं उपोषण आहे त्यातनं त्यांचा जीव वाचावा ह्यासाठी तरी तुम्ही त्यांच्यावर जाऊन बोला. मग आंबेडकरांनी देशाचं हित पाहून तो निर्णय घेतला. आणि मग गांधीजींच्या बर त्यांनी जो पुण्यामध्ये जाऊन बोलणी केली की आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ नको, तर मग राखीव मतदारसंघ देण्याचं ठरलं. राखीव मतदारसंघ ठरल्यानंतर जी बोलणी झाली त्या बोलणीला पुणे करार म्हणतात, लक्षात घ्या. 5 सप्टेंबर 1932 ला झालेला आहे तो पुणे करार. 25 सप्टेंबर, सॉरी, 5 सप्टेंबर नाही तर 25 सप्टेंबर 1932 ला पुणे करार झालेला आहे. बघा, मग जर लक्षात ठेवलं तर 5 मार्च 1931 ला गांधी आयर्विन करार झाला होता, बरोबर आहे. ह्या 5चा वर्ग केला तर 25, आणि ह्या मार्च मधल्या 3चा वर्ग केला तर 9, म्हणजे 25 सप्टेंबर 1932 ला पुणे करार झाला. ह्यालाच ऐक्य करार म्हणतात. काय म्हणतात? ऐक्य करार म्हणतात. आणि ह्या ऐक्य करारानुसार दलितांसाठी किती जागा राखीव ठेवल्या? 148. पहिल्यांदा किती मतदारसंघ त्यांना भेटणार होते? स्वतंत्र मतदारसंघ 71. 71 मतदारसंघ सेपरेटच बेकार होते, त्याऐवजी 148 जागा राखीव ठेवण्यात आल्या. आणि मग पुढं गांधीजींनी उपोषण सोडलं. आणि मग दुसरी गोलमेज परिषद आणि जो जातीय निवाडा घोषित केलता त्याच्यावर गांधीजींनी एक टीका केली. मी मागितली होती भाकरी, मात्र मला मिळाला दोंडा, ही टीका गांधीजींनी केली. मग 8 मे 1933 ला गांधीजींनी आत्मशुद्धीसाठी 21 दिवसाचं उपोषण सुरू केलं. आणि ह्याच दिवशी ब्रिटिशांनी गांधीजींना तुरुंगातून सुटका केली त्यांची. मग 1934 ला पुढे 1934 मध्ये गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ संपूर्णपणे मागे घेतली. बघा, त्या पुढं दुसरं महायुद्ध येते. दुसरं महायुद्ध 30-34च्या दरम्यान, 29 ते 34च्या दरम्यान ते दुसरं महायुद्ध होतं. मग ह्या युद्धामध्ये गांधीजींनी ब्रिटिशांना सशर्त पाठिंबा द्यायचं ठरवलं. सशर्त म्हणजे काय? पहिल्यांदा तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य द्या, स्वराज्य द्या, आमच्या इथं घटना स्थापन करा, मंत्रिमंडळ स्थापन करा, अशा बऱ्याच त्यावेळेला मागण्या केल्या होत्या. त्यातनं आपल्याला माहिती आहे क्रिप्स आले, त्यानंतर राजाजी
त्यानंतर वेवेल अशा बऱ्याच वेगवेगळ्या संस्था. संस्था म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणू, वेगवेगळ्या शिष्टाई आहे, शिष्टाई, वेगवेगळे शिष्टाई करायला आले. पण त्यातनं मग पुढं आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं हे आपण ज्या वेळेला रेग्युलर लेक्चर मध्ये आपण भारताचा स्वातंत्र्य इतिहास पाहाल त्यामध्ये ते येईल आपल्याला. हे तर आपण गांधी युग बघतोय, त्यामुळे गांधीजींच्या अनुषंगानं गांधीजींनी त्यावेळेला सशर्त पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं. बरोबर आहे. मग पुढच्या ब्रिटनला जास्त अडचणीत टाकायला नको म्हणून मग वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ म्हणजे चळवळ चालू चालू राहिली पाहिजे, माणसांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत राहिलं पाहिजे ह्या दृष्टीनं. आणि इंग्रजांचा पण विरोध झाला पाहिजे, पण इंग्रजांना ह्याचा परिणाम जास्त त्या ब्रिटन म्हणजे दुसरं महायुद्ध आहे त्यावर नाही झाला पाहिजे, ह्या अनुषंगानं गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह चळवळ 17 ऑक्टोबर 1940 मध्ये सुरू केली. आणि ह्यालाच दिल्ली चलो सत्याग्रह असं सुद्धा म्हणलं जातं. हे महत्वाचं वाक्य आहे, याच्यावर आपल्याला एमपीएससी मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की दिल्ली चलो सत्याग्रह कशाला म्हणतात. मग वैयक्तिक सत्याग्रह चळवळीलाच दिल्ली चलो सत्याग्रह म्हणतात हे आपल्याला माहित असतं. वैयक्तिक सत्याग्रह कुठले कुठले होते तर ह्याचा एक शॉर्ट फॉर्म चांगला आहे, भाजपा आझाद. भाजपा आझाद झाली. भाजपा भाजपा म्हणजे पहिले होते ते विनोबा भावे, दुसरे होते जवाहरलाल नेहरू, तिसरे होते पटेल म्हणजे वल्लभभाई पटेल, आणि आझाद चौथे. वैयक्तिक सत्याग्रहामधले पहिले, दुसरे, तिसरे, चौथे आपल्या लक्षात असले पाहिजेत. विनोबा भावे, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि मौलाना आझाद. आणि मग आहे ते 1942 ची छोडो भारत चळवळ. मग छोडो भारत चळवळ चलो जे आंदोलन ह्यामध्ये गांधीजींनी करेंगे या मरेंगेचा संदेश सगळ्यांना दिला. त्यांनी इंग्रजांना सांगितलं आमचं काय वाटोळं झालं तरी चालेल, पण तुम्ही आता देश सोडून गेलं पाहिजे. आणि मग 9 ऑगस्टला गांधीजींना अटक झाली. आणि गांधीजींना कुठे ठेवलं होतं? आगा खान पॅलेसमध्ये. ओके, आगा खान पॅलेसमध्ये ठेवलं होतं. आणि मग त्यावेळेला लॉर्ड लिनलिथगो, वेवेल ह्यांनी गांधीजींवर आरोप केले की बाबा आम्ही तुमच्याशी मिळून मिसळून घ्यायचा प्रयत्न करतोय, पण गांधीजी इतके आडमुठ आहेत की त्याच्यामुळे ही परिस्थिती आली आहे. आणि गांधीजी कुठल्याच गोष्टीवर तडजोड करायला तयार नाही, असा आरोप गांधीजींवर केला. मग गांधीजींना त्याचा वाईट वाटलं. आणि गांधीजींनी हे आपल्यावर चुकीचे आरोप केलेत हे सिद्ध करायसाठी त्यांनी 9 फेब्रुवारी 1943 ला परत आमरण उपोषण सुरू केलं. आणि ज्यातनं सगळ्यांना वाटत होतं की ह्यातनं गांधीजी वाचणार नाहीत, मात्र गांधीजीने सगळ्यांचे कयास चुकीचे ठरवले. आणि 3 मार्च 1943 ला गांधीजींनी यशस्वीरित्या त्यांचं उपोषण संपवलं. तिथनं मग पुढं आपल्या भारताला स्वातंत्र्य वगैरे मिळालं, हे झालेलं आहे. मग आता महत्वाचं म्हणजे गांधीजींच्या परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला अजून काय विचारलं जाऊ शकतं, तर महात्मा गांधींनी लिहिलेली पुस्तक कुठली कुठली आहेत. तर महात्मा गांधींनी लिहिलेली पुस्तकं महत्वाचे म्हणजे माझे सत्याचे प्रयोग, द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ, हे गांधीजींचं आत्मचरित्र आहे. लक्षात ठेवा गांधीजींचं, कारण गांधीजींनी स्वतः आयुष्यामध्ये जेवढे जेवढे अनुभव घेतले ते सगळे अनुभव ह्या माझे सत्याचे प्रयोग मध्ये लिहिलेले आहेत. त्यानंतर हिंद स्वराज, बरोबर आहे. आपण मागाशीच बघितलं ज्या वेळेला गांधीजी लंडन वरनं आफ्रिकेला माघारी चालले होते त्यावेळेला प्रश्नोत्तराच्या स्वरूपात, बरोबर आहे ना, प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये जे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे ते म्हणजे हिंद स्वराज. आणि ह्या पुस्तकात त्यांनी पाश्चात्य सभ्यतेचा विरोध केलेला आहे, स्वराज्याची आवश्यकता यावर सुद्धा भर दिलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर सत्याग्रह इन साऊथ आफ्रिका, सत्याग्रह इन साऊथ आफ्रिका हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर आश्रम ऑब्झर्वन्स इन ऍक्शन हे सुद्धा पुस्तक गांधीजींनी लिहिलेलं आहे. कुठलं? आश्रम ऑब्झर्वन्स इन आश्रम. यामध्ये आश्रम जीवनातले विचार आणि नियम त्यांनी मांडलेले आहेत. त्यानंतर की टू हेल्थ म्हणजे आरोग्याचं रहस्य, आरोग्यविषयक तत्वज्ञान त्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम, इट्स मिनिंग अँड प्लेस, ह्या पुस्तकामध्ये हे महत्वाचं आहे बघा, कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम, इट्स मिनिंग अँड प्लेस, हे पुस्तक गांधीजींनी स्वातंत्र्यानंतर देशाचे पुनर्निर्माण कसं झालं पाहिजे, त्याचं महत्व काय आहे, हे स्पष्ट करण्यासाठी लिहिलेलं पुस्तक आहे. कुठलं? कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम, इट्स मिनिंग अँड प्लेस. आणि फ्रॉम एरवडा मंदिर, ज्या वेळेला गांधीजी एरवड्याच्या तुरुंगात होते त्यावेळेला त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे.
एरवड्याच्या कारागृहात असताना फ्रॉम एरवडा मंदिर. आपल्याला विचारलं जाऊ शकतं फ्रॉम एरवडा मंदिर हे कोणाचं पुस्तक आहे, तर ते पुस्तक आहे गांधीजींचं. आता गांधीजींची वृत्तपत्र, गांधीजींनी कुठली कुठली वृत्तपत्र सुरू केली, तर इंडियन ओपिनियन मागाशीच बघितलं होतं आपण, फिनिक्स आश्रमातून सुरू केलं होतं त्यांनी. आणि इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि गुजराती या भाषेमध्ये, कुठल्या कुठल्या, हिंदी, इंग्रजी आणि तामिळ, गुजराती, इंग्रजी, हिंदी, तामिळ, गुजराती या भाषेमध्ये त्यांनी सुरू केलं होतं. आणि दक्षिण आफ्रिकेतील भारतीय समुदायावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्यानंतर यंग इंडिया, यंग इंडिया 1919 साली गांधीजींनी इंग्रजीमध्ये सुरू केलं, आणि ते भारतात आल्यानंतर, कारण गांधीजी 1915ला भारतात आलेले, त्यांनी यंग इंडिया हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. आणि हे वृत्तपत्र ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन, सत्याग्रह आणि स्वराज्य याचं समर्थन करण्यासाठी केलं होतं. त्यानंतर नवजीवन, नवजीवन हे 1919 सालीच गांधीजींनी गुजराती भाषेतनं, बघा आपल्याला विचारलं जाऊ शकते कुठल्या भाषेतनं नवजीवन, गुजराती. यंग इंडिया इंग्लिशमध्ये ते उच्चार आहे यंग इंडिया, आणि इंग्रजीतून सुरू केलं होतं. स्वराज्य, स्वदेशी आणि सामाजिक सुधारणांचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवजीवन हे गांधीजींनी वृत्तपत्र सुरू केलं. त्यानंतर हरिजन वृत्तपत्र सुद्धा गांधीजींनी सुरू केलं होतं 1933 साली. ते सुद्धा हिंदी, गुजराती आणि इंग्रजीमध्ये केलं होतं. अस्पृश्यते विरुद्ध जनजागृतीसाठी गांधीजींनी हरिजन वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्यानंतर नवजीवन ट्रस्ट, जी नवजीवन ट्रस्ट होती, ह्यांनी नवजीवन आणि बाकीची जी वृत्तपत्र होती ती सुरू करण्यासाठी मदत केलेली होती. आणि गांधीजींच्या विचारांचा प्रकारायचं सुद्धा काम नवजीवन ट्रस्ट करत होतं. आता गांधीजींनी स्थापन केलेल्या संस्था कुठल्या, तर आपण मगाशी बघितलेले आहे गांधी आश्रम, त्याला साबरमती आश्रम किंवा सत्याग्रह आश्रम म्हणतात. त्यानंतर हरिजन सेवक संघ, हे महत्वाचं आहे, हरिजन सेवक संघ हा गांधीजींनी स्थापन केला होता 1932 साली. कशासाठी, तर अस्पृश्यते विरुद्ध लढण्यासाठी. कशासाठी केला होता गांधीजींनी हरिजन सेवक संघ स्थापन, तर अस्पृश्यतेविरुद्ध लढण्यासाठी केलेला होता. ओके. तर असं गांधीजींची कारकीर्द होती. गांधीजींचं आज जयंती होती, ह्या निमित्तानं आपण एमपीएससीच्या दृष्टीनं थोडा गांधीजींचा आढावा घेतलेला आहे. ज्या वेळेला आपण आपल्या कंबाईनच्या बॅचमध्ये इतिहासाचे लेक्चर होतील, त्यामध्ये जसे जसे आपली स्वातंत्र्य चळवळ पुढे जाईल तसं तसं अजून गांधीजींच्या कार्याविषयी आपल्याला माहिती मिळत जाईल. तरी ह्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा आहे. तर मित्र हो, आजचं जे सेशनला तुम्ही रिस्पॉन्स दिला त्याबद्दल सर्वांचा आभार आणि धन्यवाद. थँक्यू.